नमस्कार, मी सुधाकर काशीद, निवासी संपादक तरुण भारत. आम्ही तरुण भारतच्या वतीने गेले एक वर्षभर झालं हा एक उपक्रम राबवतोय. ज्या त्या आठवड्यात घडलेली एखादी जिल्ह्यातली घटना, देशातली घटना, राज्यातली घटना जी सर्वसामान्याशी संबंधित आहे अशा विषयावर चर्चा करतो. त्या घटनेच्या बातम्या आम्ही दिलेल्या असतात, विश्लेषण दिलेलं असतं. पण आमच्या लक्षात आलं की जेव्हा त्या त्या क्षेत्रातली सगळी ज्येष्ठ माणसं आणि अनुभवी माणसांना जर आपण बोलावून त्याच्यावर चर्चा केली तर ती खूप चांगली चर्चा होते. आता फुटबॉल म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हणजे फुटबॉल असं एक समीकरण झालेलं आहे. तर या सगळ्या संघातले तुम्ही नामवंत खेळाडू, इतकी तुमची ओळख आहे बाहेर हे कदाचित तुम्हाला नमस्कार करून करून कळत असेल. इतके लोक तुम्हाला ओळखतात, तुमचे चाहते इतके कोल्हापूरनं अनुभवलेले आहेत. म्हणजे आता तुम्ही हे फुटबॉलच्या एका ह्याचं प्रतीक आहे. पण आणखी जे बाहेर आहेत फुटबॉल तुमचे खूप चाहते आहेत आणि त्यांना तुम्हाला बघितलं की जो आनंद होतो तो काही वेगळा आहे. म्हणजे कोल्हापूरकरांच्या नसानसात भरलेला फुटबॉल हा तुम्ही रुजवलाय, तुम्ही तो मोठा केलाय आणि प्रेक्षकांनी त्याला पाठबळ दिले. तर आजपासून कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम सुरू होतोय. तर त्या अँगलनं तुम्ही सगळ्या जुन्या जाणत्या आणि ऍक्च्युली मैदानावरच्या बाहेरून सल्ला देणारे खूप असतात. म्हणजे कधी मैदानावर न उतरता असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे अशी चर्चा करतात. पण तुम्ही प्रत्यक्ष सगळं अनुभवलेलं आहे, फुटबॉलची वाटचाल अनुभवलेली आहे, म्हणून तुमच्यासारख्या ज्येष्ठांना बोलवलंय. आता फक्त पोलिसांचा एक प्रतिनिधी येणार आहे, ते येऊ देत, कंटिन्युएशन करूया. पण आपण सगळे वेळेत आला म्हणून आम्ही ह्या चर्चासत्राला सुरुवात करतोय. फुटबॉलच्या क्षेत्रात अलीकडे काही वेगळं वातावरण काही काही वेळा झालं, पण त्याचा त्या याला स्पर्श न करता ते कसं सगळं शांतपणे होईल, भावी पिढीला त्याचा हे मिळेल अशा पद्धतीने ही चर्चा पॉझिटिव्ह आहे. आम्ही बाबा शरद माळे आणि अमर सासणे यांच्यात बोलून झुंज लावतो आणि आम्ही त्याचं चित्रीकरण करतो असलं अजिबात म्हणजे इथं अजिबात नाही. अगदी सोशल आणि चांगली चर्चा व्हावी हा हेतू आहे. आपण सगळ्यांनी एक 20-25 वर्षाचा प्रवास कोल्हापूरचा बघितलेला आहे. तर तुम्ही पण फक्त त्याचा शेवट आमचा आग्रह आहे की पॉझिटिव्ह होईल, सगळं भावी पिढीला तो आदर्श ठरेल अशा पद्धतीनं हे करेल. मी अमर दिनकरराव सासणे, सध्या मी जॉईंट जनरल सेक्रेटरी KSA मध्ये या पदावरती माझी नियुक्ती झालेली आहे महाराजांच्याकडून. सुरुवातीला मी या तरुण भारतच्या ग्रुपचं खूप मी आभार मानतो की त्यांनी अशा पद्धतीचं एक चर्चासत्र या ठिकाणी घडवून आणलं. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे पत्रकारिता ही जी आहे, कोल्हापूरचा फुटबॉल जो आपण म्हणतो की एवढ्या लेवलला पोहोचलेला आहे, तर तो लोकप्रियतेच्या बाबतीत एवढ्या लेवलला पोहोचायचं कारण काय, तर ही कोल्हापूरची पत्रकारिता त्याला मुख्य घटक आहे. कारण गेली 30-40 वर्ष झालं बघतोय मी काशी सरांच्या पासून, म्हणजे अक्षरशः ह्या लोकांनी साठमाऱ्या तिथं दगडावर बसून पत्रकारिता केलेली आहे. मला चांगलं आठवते, मी त्यावेळी जे पत्रकार पहिले काम करे, आता इलेक्ट्रॉनिक मीडिया झाला, सगळं झालं, बातम्या ह्या सगळं मिळवणं बऱ्याच प्रमाणात सोपं झालेलं आहे. पण त्यावेळीपासूनचा फुटबॉल आम्ही बघतोय की एवढ्या चांगल्या पद्धतीनं आता जी लोकप्रियता जी मिळालेली आहे याचं सर्व श्रेय त्यावेळीपासूनच्या पत्रकारितेला हे द्यावं लागेल. मी जास्त करून आता जे लोकप्रियता मिळवण्यामध्ये कोल्हापूरचा फुटबॉल सक्सेस झालेला आहे. पण त्या मानानं जेवढी लोकप्रियता आता मिळालेली आहे, मी तुम्हाला इथं ऑथेंटिक डाटा गेल्या वर्षीचा सांगू शकतो की डिजिटलमध्ये लोकप्रियतेमध्ये कोल्हापूरचा फुटबॉल किती लोकांच्या पर्यंत पोहोचला किंवा काय झालं. जर फक्त आमचं KSA लीगचा जर विचार केला किंवा ओव्हरऑल पूर्ण स्पर्धेचा जर सीझनचा जर विचार केला तर जवळजवळ जे काही आपण स्पर्धा KSAच्या माध्यमातून आम्ही लीग प्रक्षेपण केलं इलेक्ट्रॉनिक मीडियावरती, म्हणजे हा फक्त इलेक्ट्रॉनिक मीडियाचा डाटा मी आपल्याला सांगतो, तर जवळजवळ 7.5 लाख व्ह्यूअर झाले होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे टोटल 64,700 तास लोकांनी हा कोल्हापूरचा फुटबॉल याच्यावरती बघून घेतलेला आहे इलेक्ट्रॉनिक मीडियावरती. मला सांगायला याच्यामध्ये खूप हे वाटतं की भारतामध्ये जवळजवळ सर्व स्टेट्समध्ये हा बघितला गेलेला आहे. त्याचबरोबर जवळजवळ 14 देशांच्या मध्ये सुद्धा कोल्हापूरचा फुटबॉल हा बघितला गेलेला आहे. सर्वात जास्त टॉपचे व्ह्यूअर्स जे आहेत पुण्याचे आहेत. याच्यामध्ये आपल्यापेक्षा कोल्हापूरच्या पाठोपाठ पुण्यातल्या लोकांनी खूप या फुटबॉलचा कोल्हापूरचा आनंद घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं हा कोल्हापूरचा फुटबॉल लोकप्रियतेच्या बाबतीत खूप पुढे गेलोय आपण.
पण तसा जर आता विचार केला, आता इथं सगळे इथं ज्येष्ठ लोक आहेत, ह्या फुटबॉल क्षेत्रात जवळजवळ 30-40 वर्ष काम करणारे लोक आहेत, जे ज्यांनी खेळाडू म्हणून आपले कर्तव्य पार पाडले, एक संघाचा संघटक म्हणून पार पाडले, स्पर्धा संयोजक म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर केएससीची जी सारखी फादर बोर्ड आहे त्यामध्ये काम करत आहेत. म्हणजे ही लोक कोण साधी नाहीत. अक्षरशः म्हणजे त्या मुलांचे किट धुण्यापासून, खेळणाऱ्या मुलांचे किट धुण्यापासून काम केलेली लोक आहेत. मी खरोखर आपलं कौतुक करतो की जी काही लोक आपण इथं बोलवली त्या विचार मंथनासाठी ती खूप चांगल्या लेवलची आणि म्हणजे ज्या त्या क्षेत्रात काम केलेली लोक आपण इथं परिपूर्ण लोक बोलवलेले आहेत. तर लोकप्रियता वाढवण्याचं काम मीडियानं आता सगळ्या पूर्ण केलेलं आहे. आता जर इतकं जर लोकांना आपल्या फुटबॉलला जर लोकाश्रय जर मिळाला असेल, पहिला राजाश्रय मिळाला, आता लोकाश्रय मिळालाय, तर आता जबाबदारी कोणाची वरती? एवढं सगळं झाल्यानंतर आता जबाबदारी कोणाची मिळते? आता उरली जबाबदारी कोणाची? तर खेळाडू असतील, संघ चालवणाऱ्या संस्था असतील आणि त्याचबरोबर समाजातील विविध घटक असतील. त्यामध्ये मग स्पर्धा ऑर्गनायझर असतील, काही इंडस्ट्रीज असतील. तर ह्या लोकांची आता जबाबदारी खूप वाढलेली आहे. दर्जाच्या मानानं कोल्हापूरचा फुटबॉल इतका वाढलाय का? खेळाचा दर्जा तितका वाढलाय का? ह्याचा विचार करायची सध्या अत्यंत गरज आहे. आणि मला वाटतं की आजच्या विचार मंथनामध्ये आपण तो प्रामुख्याने विषय घ्यावा, एवढी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि मी थांबतो. केएससीचे पदाधिकारी अमर सासने सरांनी सांगितलं की आपल्या खेळाला प्रसिद्धी जगामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये किती मिळाली. आणि हे करत असताना आपली केएससी नावाची संस्था आहे, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महावीरराजे, मधुरिमाराजे यांच्या मार्गदर्शनाने सध्या चालत असलेली संस्था आपल्या फुटबॉलसाठी खरोखरच मार्गदर्शक ठरते. आता बऱ्याच गोष्टी विश्लेषित केलेल्या आहेत अमर सरांनी. फक्त राहतो सवाल आपल्या स्थानिक फुटबॉलचा दर्जा कसा वाढेल. तर माझं असं म्हणणं आहे की आपल्या कोल्हापुरातील जितके संघ आहेत, मग सिनियर डिव्हिजन सुपर 8मध्ये असणारे 8 संघ, त्यानंतर त्याच्या खालोखाल दुसरे 8 संघ, त्याचप्रमाणे इतर सगळ्या डिव्हिजनचे फुटबॉल संघ, ह्याच्या पलीकडे जाऊन आता सध्याच्या भारतीय फुटबॉल फेडरेशननं आखलेल्या नियोजनाप्रमाणे ग्रासरूट पासून ते प्रोफेशनलपणे देणारे खेळाडू कसे घडवावेत त्या संदर्भात बऱ्याच तज्ज्ञ लोकांनी आपलं मार्गदर्शन दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सध्या कोल्हापुरात आपण फक्त स्थानिक लेवलची स्पर्धा न बघता प्रत्येक संघाने आपल्या ग्रासरूट पासून अंडर-12 असेल, अंडर-14 असेल, अंडर-17 असेल, अंडर-21 असेल, ह्या खेळाडूंच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. सध्या काय होतंय की फक्त सिनियर 8 आणि सिनियर डिव्हिजनच्या लीग पुरतच मर्यादित प्रसिद्धीच्या झोतात असणारी स्पर्धा होतात आणि त्यातूनच असा संघर्ष निर्माण झाला आहे की शत्रूपेक्षाही वाईट परिस्थिती आहे आता फुटबॉलची. पण तसं न होता संघाचे मार्गदर्शक असतील, संघाचे व्यवस्थापकीय मंडळ असेल किंवा प्रशिक्षक असतील, त्या सर्वांनी आपल्या जिल्ह्याबरोबरच देशाचा कसा विकास होईल फुटबॉलचा या दृष्टीनं पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनं आता प्रशिक्षकांची मेन जबाबदारी आहे. सध्या काय होतंय, खेळाडू आपल्या कोल्हापुरात नावारूपाला आले की आपले करिअर घडवण्याच्या न नादा लागता आपलं अतिशहाणपणाचं डोकं चालवून संघाचं आणि स्वतःचं पण नुकसान करून घेतात. तर माझं असं म्हणणं आहे की सदर खेळाडूंनी आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचना किंवा प्रशिक्षकांनी दिलेले प्रशिक्षण हे अगदी जबाबदारीनं पार पाडलं पाहिजे. त्याचबरोबर ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत किंवा पब्लिकला माहीत नाही की सकाळपासून सराव चालू असताना ज्यावेळी सराव चालू होतोय त्यावेळी प्रशिक्षक आपल्या संघासाठी शिस्तीला प्राधान्य देत असतो आणि सगळ्यात खेळाडूंना शिस्त राखणं महत्वाचं आहे. डिसिप्लिन मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एखादा खेळाडू चांगला असेल तर चांगलंच प्राधान्य देणं. त्यामुळे काय होतंय की एखाद्या खेळाडूला सूचना देत असताना आपल्या प्रशिक्षकांबरोबर त्यांचा वर्तनाचा भाव वेगळा असतो. तर असं न करता आपण स्वतःचं वैयक्तिक करिअरचं नुकसान न करता आपण संघाबरोबरच कोल्हापूरसाठी काय देऊ शकतो आणि आपल्या स्वतःसाठी पण आपण काय करू शकतो हे खेळाडूंनी विचार केला पाहिजे. आणि सगळ्या संघांची अशी इच्छा असते किंवा प्रशिक्षकाची अशी इच्छा असते की आपल्या संघातील खेळाडू फक्त आपल्या संघातून न खेळता त्याचं करिअर चांगलं घडावं, त्याला कुठेतरी नोकरी मिळावी आणि त्यापासून त्याचा संसार पुढे टिकावा. तर ह्या गोष्टीकडे दुर्लक्षितपणा होत असताना खेळाडूंनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे आपल्याकडे मार्गदर्शक असणारे प्रशिक्षक,
तसेच प्रत्येक संस्थाचे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा ज्येष्ठ फुटबॉल मार्गदर्शक आहेत, यांच्या सूचनांचं पालन आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि खरोखरीच कोल्हापूरचा फुटबॉल इतका टॅलेंटेड फुटबॉल आहे की आता जरी तुम्ही कोणत्याही ग्राउंडवर गेला तर प्रशिक्षका विना जे मुलं बघून शिकलेले आहेत त्या मुलांचे टॅलेंट ओळखून त्या मुलांना जर प्राधान्य दिलं आणि आपण त्यांना प्रशिक्षित केलं तर नक्कीच संघाबरोबर जिल्ह्याचं, राज्याचं आणि देशाचं निश्चितपणे नाव उज्ज्वल होईल. आताच्या परंपरेनुसार पूर्वी मी पोलीसमध्ये आहे म्हणून सांगतो की पोलीसमध्ये असताना आम्ही फुटबॉल खेळाडू म्हणूनच नोकरीला लागलो. त्याचं उदाहरण म्हणजे ज्यावेळी 1979 पाटागडीला आणि कोल्हापूर महानगरपालिका फायनल सामने होते, त्यावेळी कोल्हापूरचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस श्री सामरा साहेब आणि ॲडिशनल SP होते दिलीप हेबळे साहेब. ह्या लोकांना इन्व्हाइट केल्यानंतर आम्ही अक्षरशः 8 गोलला हारलो. पण 8 गोलला हारण्यापेक्षा आमच्या स्वतःच्या अनुभवानं आम्ही असं सांगतोय किंवा आमच्या स्वतःच्या बघण्यावरून आम्हाला त्यावेळी डायरेक्ट या अधिकाऱ्यांनी खेळासाठी भरती होण्यासाठी आम्हाला विचारणा करण्यात आल्यावर आम्ही तात्काळ रुजू झालो आणि त्या खेळाच्या जोरावर आज आम्ही आपल्यासमोर उभे आहोत. आम्हाला इतकं दिलं की आता ज्येष्ठ मार्गदर्शक तर आहेतच, पण खेळाडू आपले असणारे त्या लोकांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केल्यामुळं आम्ही राज्यात, गावात, देशात नावलौकिकाला आलो. त्याचबरोबर नोकरीमुळं आम्हाला पद, प्रतिष्ठा, पैसा मिळाला. हीच अपेक्षा आमच्या नवोदित खेळाडूंना आहे की त्यांनी आपल्या करिअरकडे लक्ष द्यावं, चांगला परफॉर्मन्स द्यावा. ज्येष्ठ फुटबॉल मार्गदर्शक प्रशिक्षकांना अगदी सन्मानानं त्यांच्या सूचना त्यांनी अंगीकाराव्यात आणि स्वतःचं करिअर घडण्याबरोबर आपल्या व्यक्तिमत्व शेवटपर्यंत कसं टिकल त्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. इतकंच मी बोलू शकतो. मी एक उदाहरण देऊ शकतो. आता परवाच आपला एक सिने इंडस्ट्रीतला अभिनेता धर्मेंद्र गेलेले आहेत, त्यांचे लास्ट जे स्पीच जर बघितली तर आपल्या सगळ्यांना घेण्यासारखं आहे. तसंच मी फुटबॉल प्लेयरांना किंवा खेळाडूंना एवढीच विनंती करतो की तुम्हाला परिस्थितीची जाणीव ठेवून तुम्ही खेळाकडे लक्ष देऊन आपल्या प्रशिक्षकांना व्यवस्थित योग्य ते सन्मान देऊन त्यांच्याकडून काय कला असेल ती अवगत करावी आणि आपल्या करिअरसाठी आपण स्वतः सुद्धा करावं. त्याचबरोबर तुम्हाला भविष्यात प्रशिक्षक व्हायचं असेल तर आपल्या येणाऱ्या भावी पिढीला किंवा येणाऱ्या आपल्या जनरेशनला तुम्ही चांगलं मार्गदर्शन करून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात कसे चांगले फुटबॉल खेळाडू घडतील आणि कित्येक शिस्तप्रिय फुटबॉल खेळाडू घडल्यानंतर ते त्यांच्या उदरनिर्वाहासाठी सरकारी, प्रशासकीय, इतर वर्गात कसे जातील याकडे आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. सर्वात शेवट मी आपल्या तरुण भारत पत्रकारितेच्या माध्यमातून जे आपले आता संपादकीय आहेत काशीद सर, हे तर आम्ही ओळखतोच, पण आताच्या जनरेशनला ते माहीत असतील किंवा नसतील. मगाशी अमर सरांनी सांगितलं की पूर्वीची पत्रकारिता ही खरोखरीच कने खेळाडूंना रिस्पेक्टनं एवढे हे करायचे की त्यांनी जर बोलवून शाबासकी ठोकली तर प्लेयर चांगला करत असे. तर आता तुम्हीच ह्या पद्धतीचा आता या गोष्टीचा सगळा फायदा घेऊन तुमचं करिअर घडवावं. त्यासाठी आम्हाला जे काय प्रयत्न करायला लागतील ते आम्ही सर्वजण करू. फक्त एवढीच विनंती आहे की आपला कोल्हापूरचा फुटबॉल बदनाम होता कामा नये. काही प्रशिक्षक आपल्या खेळाडूंना शिस्तप्रियेसाठी जरा दबावाचा तंत्र वापरतात, पण त्याचा अर्थ वेगळा काढून कोणी गैरसमज करून घेऊ नये आणि आपल्या खेळाडूंनी सर्वांनी सगळ्या प्रशिक्षकांना मान सन्मान देऊन, मॅनेजमेंटला मान सन्मान देऊन KSAच्या माध्यमातून आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचे कसा विकास होईल आणि आपली 4 मुलं कसे फुटबॉलमुळं त्यांना सर्व्हिस मिळेल याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. शेवटी मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द मी संपवतो. माझं नाव श्रीनिवास गणपत जाधव, राष्ट्रीय खेळाडू, कोल्हापूर सॉकर रेफरी असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष. आज 1 डिसेंबर 2025 रोजी माननीय आदरणीय तरुण भारत वर्तमानपत्राच्या वतीनं किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीनं आज जे कोल्हापूरचा फुटबॉल आणि त्याच्या भविष्यकाळ आणखीन भूतकाळ ह्या बाबतीत जे आमच्या कोल्हापुरामधील स्थानिक संघातील ज्येष्ठ खेळाडू असतील, विद्यमान
कोच प्रशिक्षक असतील यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी आपण जी संधी दिली त्याबद्दल मी प्रथम तरुण भारतचं आभार मानतो. आणि कोल्हापूरच्या फुटबॉल बाबतीत जर आपणाला गती घ्यायची असेल तर गती घ्यायसाठी सर्वप्रथम ग्रासरूट, आता जसं शरद माळींनी सांगितलं, ग्रासरूट याचा अर्थ काय, वय वर्ष 6 पासून पुढं त्याला 8 वर्षापर्यंत फक्त ते फुटबॉल बद्दल त्याला फक्त प्रेम निर्माण करायचं, त्याची गोडी निर्माण करायची. दुसरं, कोल्हापूरचा फुटबॉल जर वाढवायचा असेल तर प्रत्येक संघातली, आता जी 16 संघ आहेत, निदान वरचे जे सिनियर मध्ये जे 16 संघ आहेत त्यांनी स्वतःची अकॅडमी स्थापन करणं गरजेचं आहे. कारण स्वतःची अकॅडमी स्थापन केली तर त्यामधून तुम्हाला स्थानिक खेळाडू चांगले मिळतील. आणि आपण आता ज्यांच्यासाठी, म्हणजे कोल्हापूरमध्ये बरेचसे संघ आता असे आहेत की आता कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशननं आपणाला एक मान्यता दिली आहे की परराज्यातील आपण 3 खेळाडू घ्यायचे, तर ते 3 खेळाडू सुद्धा घ्यायची गरज भासणार नाही का, जर का आपण त्या स्थानिक खेळाडूंच्यावर, स्थानिक मुलांच्यावर आता जर आपण पैसा खर्च केला तर त्याचा बेनिफिट फ्युचरमध्ये बऱ्याच कालावधीपर्यंत आपल्याला त्याचा बेनिफिट मिळणार आहे. त्यासाठी निदान 16 संघांनी अकॅडमी स्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याशिवाय आपला फुटबॉल वाढणार नाही. आज मी माझं स्वतःचं करिअर जे बनले, मी फक्त फुटबॉल आणि फुटबॉल खेळलो, आणि फुटबॉल खेळल्यामुळे मी आज समाजामध्ये असेल किंवा माझ्या स्थानिक संघामध्ये असेल किंवा इतर ह्याच्यामध्ये असेल, इतर जे मला जे आता रिस्पेक्ट जे मिळतोय किंवा हे मिळते ते फक्त फुटबॉल खेळाडू म्हणून मिळते. आता काय आहे, फुटबॉलच्या बाबतीत रेफरी म्हणून आता मी रिटायर झालो असलो तरी ॲज ए प्रेसिडेंट म्हणून मी अजून तिथे काम करतोय. फुटबॉलमध्ये फक्त किती आहेत, एक 4 ते 5 नियम असे आहेत, त्याची फक्त जर काटेकोरपणे जर पालन केलं आपण खेळाडूनं, त्याचबरोबर त्या संघांचे जे प्रशिक्षक असतील, जे संघ व्यवस्थापक असतील, असिस्टंट संघ व्यवस्थापक असतील, त्यांनी जर त्या खेळाडू, किती भले 16 किंवा 17 नियम आहेत, पण त्यापैकी 4 ते 5 नियमांचं जर काटेकोर जर पालन जर आपण करू शकलो तर हा जो आपल्याला म्हणजे पब्लिकच्या समोर, आणखी कोल्हापूरच्या जनतेसमोर आणि आपल्या वर्तमानपत्रापर्यंत ते छपाई होईपर्यंत जी हाणामारी किंवा हे होते ते अजिबात घडणार नाही. त्यासाठी आपणच सगळ्या लोकांनी फक्त 4 ते 5 नियमांचं जर अवलंबन केला तर यापासून आपल्याला बराचसा फुटबॉल, आपल्याला कोल्हापूरचा फुटबॉल वाढलेला दिसेल. त्या बाबतीत आता आपल्या कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन आहे, त्यांच्या मार्फत आदरणीय खासदार शाहू महाराज, आदरणीय संभाजीराजे, आदरणीय मालवीराजे, मधुरी महाराजे ह्या प्रयत्नात आहेतच. त्याशिवाय माणिकराव मंडलिक आहेत, अमर सर आहे, ते ह्या प्रयत्नात आहेतच. पण जोपर्यंत स्थानिक संघ, जोपर्यंत लहान मुलांच्यासाठी अकॅडमीसाठी जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपल्या कोल्हापूरचा फुटबॉल मोठा होणार नाही. एवढेच मी आपल्याला सांगून मी आपले 2 शब्द समजतो. नमस्कार, माझं नाव योगेश वनिरे, खंडोबा तालीम फुटबॉल संघाचा मी कोच आहे, प्रशिक्षक आहे. सर्वप्रथम तरुण भारतचे आभार की त्याने असे चर्चासत्र आयोजित केलं आणि असं वारंवार केलं जावं अशी माझी इच्छा आहे. कारण त्याशिवाय ते सुटणार नाही, ते जे कोडं पडले आपल्याला ते सुटणार नाही. कोल्हापूरचा फुटबॉल वाढवायचा आणि वाढवण्याची जबाबदारी आणि ज्यांनी वाढवलाय ते सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज, कारण यांच्याशिवाय तुम्हाला माहित आहे त्याशिवाय होऊ शकत नाही, आणि राजेसाहेब त्यांनीच दिलाय, सगळं करून घेतलंय त्यांनीच. आता माझ्या जबाबदारी आहे कोचशी संदर्भात, कोचच्या फुटबॉल कसा वाढायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे. तर माझं पहिलं असं मत आहे की खेळाडूंनी ध्येय हे मोठं ठेवलं पाहिजे.
फक्त नाही नोकरी लागायला पाहिजे, मला ते एवढंच करायला पाहिजे, की मोठं ध्येय ठेवलं पाहिजे जेणेकरून आपण इंडिया टीमसाठी खेळायला पाहिजे किंवा ISL ला खेळायला पाहिजे, आय लीगला खेळायला पाहिजे. हे मोठं ध्येय ठेवून त्यानं प्रॅक्टिस करायला पाहिजे. एक पहिली विषय. आणि प्रॅक्टिस करत असताना त्यानं त्याचा स्वतःचा वेळ ज्यासाठी लागते, ज्याला जे लागते त्याला ते त्यानं द्यायला पाहिजे. आपण काय करतोय, 1 तासभर फुटबॉल खेळतोय, प्रॅक्टिसला येतोय, मॅचला येतोय किंवा प्रॅक्टिस करतोय आणि तेवढं केलं की त्याला झाला किट घेऊन गेला तो त्याला. हे ना वाढणार नाही ना फुटबॉल. फुटबॉल कधी वाढेल ज्यावेळी तुम्ही तुमचा वेळ जास्त द्याल, एका गोष्टीवर तुम्ही वारंवार अभ्यास कराल तर तुम्हाला ते वाढणार आहे. तुम्ही 1 तासभर फुटबॉल खेळून तुम्हाला इंडियन टीम मध्ये व्हायला पाहिजे आणि मला हे व्हायला पाहिजे असं होऊ शकत नाही. तुम्ही जास्तीत जास्त, आता माझंच उदाहरण घ्या, मी कोच म्हणून एवढा वेळ ग्राउंडवर असतोय, 10 वाजेपर्यंत 10:30 वाजेपर्यंत मी असतोय, पण माझ्याबरोबर खेळाडू कोण असतात, कोण नसतात. हे मोठी शोकांती आहे, मी आणि सर प्रॅक्टिस करत असते, वॉकिंग करत असते. पण त्यांनी थांबून घ्यायला पाहिजे. कोच कडून आपल्याला ज्या कमी राहते आपल्या खेळात ते त्यांनी पूर्ण करून घ्यायला पाहिजेत ना. म्हणजे मला क्रिएटिव्हिटी घ्यायला पाहिजे, स्वतः क्रिएटिव्हिटी आहे. रोनाल्डो क्रिएटिव्हिटी आहे, त्यामुळे तो 1 against 1 जातोय. म्हणजे असं क्रिएटिव्हिटी कधी होणार आहे, सांघिक गेम शिकवताना नाही, सांघिक खेळताना नाही, त्यानंतर ज्यावेळी वेळ मिळतोय त्यावेळी मी त्याला शिकवला पाहिजे की असं क्रिएटिव्हिटी आहे, डॉज असा मारायला पाहिजे किंवा असं 1 against 1 जायला पाहिजे किंवा तुला असं करायला पाहिजे प्रॅक्टिस. आता आमच्या वेळी प्रॅक्टिस सर आमची घेत होते, अमर सर, 10, 10:30, 11 वाजेपर्यंत, 11:30 शाळा सुटायची सकाळची, तरी आम्ही 11:30 पासून प्रॅक्टिस करत असायचो. एवढं सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही एवढा वेळ देत होतो, त्यामुळे एवढा आम्हाला स्किल तयार झाला. आता फुटबॉल वाढायला पाहिजे, बरोबर आहे. 14 वर्षाखाली सर म्हणजे तसे टीम व्हायला पाहिजेत किंवा त्यांना तशी कोचेस द्यायला पाहिजे, अकॅडमी व्हायला पाहिजे, त्यांना तशी अपडेट. आता फुटबॉल अपग्रेड झालाय आणि वारंवार बदलायला. आता ते लांब बॉल असं हे सगळं बंद झालंय, शॉर्ट पासिंग, हे सगळं आपल्या टीम मध्ये आपल्या प्लेयरांनी आत्मसात करून घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यांना वाटतं की नाही हे बरोबर आहे, तसं नाही. ते कोच आता काहीतरी नवीन सांगतोय किंवा नवीन काहीतरी अपडेट देतोय किंवा फुटबॉल मधली काहीतरी नवीन घटना सांगतोय. जसं तुम्ही एखादा नियम KSA किंवा आपल्या WFA आणला किंवा टीमनं आणला तर ते तुम्ही नियम कसा अपडेट करून घ्यायचा, तसं फुटबॉल मधल्या थोडी टेक्निक आहे, टॅक्टिक्स आहेत, ह्या तुम्ही आत्मसात करून घ्यायला पाहिजे. ती काय म्हणत नाही हे बरोबर आहे असं नाही ना करायचं. फुटबॉल बदलतोय, तुम्ही पण बदलायला पाहिजे, फुटबॉल घ्यायला पाहिजे. नवीन स्पेस आहे, स्पेस आउटलाईन आहे, सगळे बिल्डिंग फ्रॉम द बॅक आहे, सगळं फुटबॉल बदलतोय. तुम्ही ती अपडेट मला वाटते ती घेत नाहीत अपडेट करून. त्यांना वाटते की नाही आपल्या सरांनी हे सांगितले ना हेच बरोबर. आणि कोच म्हणून सर मला काय वाटते, आज माझ्याकडे तर मी माझ्या लेवलला जर बघितलं तर मी 1 वर्ष एकाला शिकवलं आणि तयार केलं की दुसऱ्या वर्षी तो दुसरीकडे जातोय. मग त्याला परत नवीन प्लेअर तयार करा, परत नवीन. फुटबॉल एक टीम वाढवण्यासाठी किंवा एक परफॉर्मन्स देण्यासाठी मला 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षाचं प्लेअर पण बांधून पाहिजे. त्यासाठी अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस जास्त केलं पाहिजे. अकॅडमीमध्ये प्रॅक्टिस करून अकॅडमीमध्ये नवीन चांगले कोच, अकॅडमीमध्ये पण मी बघितलंय कसे कोचिंग होते किंवा काय होते. अकॅडमीमध्ये पण अपग्रेडेड कोचेस पाहिजे की त्यांना मुलांना लहानपणी शिकवू की असं खेळायचं. आता आमच्या लेवलला जर सरांच्या लेवलला, आमच्या लेवलला जी मुलं येतात त्यांना आम्हाला शिकवावं लागतं की बॉल कसा तटवायचा. म्हणजे आता मी वरच्या लेवलला आम्ही शिकवतोय त्यावेळेला सुद्धा त्यांना लागते की आम्ही बॉल कसा तटवायचा आणि कुठल्या बॉलला पार्ट मारायचा तर बॉल असं जाईल. हे शिकवायचं कधी अंडर 14, अंडर 16, अंडर 17 ला शिकवून हे मग आमच्याकडे यायला पाहिजे. तर हे शिकवलं जात नाही किंवा स्पेस घेतलं शिकवलं जात नाही. तर ते थोडं झालं आणि मुलांनी ठेवली आपली तयारी की चांगलं करायचं आहे, वरती जायचं आहे आणि वेळ त्यांचा दिला तर मला निश्चित वाटतं की आपली टीम. आता मी केरळ सुपर लीग बघतोय, आता जस्ट लावून बघतोय, पण एवढी उणीव जाणवते की हे जर खेळाडू असते आमच्या वेळेचे किंवा हे तुम्हाला सांगतो 100% चांगले खेळ आहेत ते. असं पास एक टाकलेलं बघतोय की कुठे प्लेअर आहे, कुठं पास टाकतात आणि ते प्लेअर केरळ लीग सुपर लीगला एवढी मोठ्या लेवलला खेळतात. ते आपल्याकडे भरपूर कॅपॅसिटी आहे, आपल्याकडे चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आहे. हे आपण जाऊन खेळून आपला वेळ देऊन हे सगळं करून घेतलं तर निश्चितच आपला कोल्हापूरचा फुटबॉल वरच्या लेवलला जाण्यासाठी चांगली गोष्ट आहे. सर नमस्कार, मी सुनील मधुकर पोआप. मी फुटबॉल रेफरी म्हणून गेली 15 वर्ष काम करते. पहिली गोष्ट तरुण भारतचं मी आभार व्यक्त करतो की असं एक तुम्ही प्लॅटफॉर्म दिलाय की लोकांच्या चर्चेमधून एक काहीतरी आपल्याला वेगळं काहीतरी मिळेल किंवा चांगलं काहीतरी त्यातनं घडेल. आता मला वाटतं ही जी लोक आहेत, मी तुम्हाला डायरेक्ट म्हणण्याचा उद्देश आता इन कॅमेराच बोलतो, माझी एवढी लेवल नाही या लोकांसमोर. पहिली गोष्ट कारण मला कुठलीही पार्श्वभूमी नाही आहे फुटबॉलची. मी मनपा लेवलला खेळायला नाही, स्कूल लेवलला खेळायला नाही, कुठेही फुटबॉल खेळायला नाही. फुटबॉल चित्रात मी 1-2 संघांचं प्रतिनिधित्व केलं कोल्हापुरातून, डायरेक्ट पंचगिरी झालो. पंचगिरीतनं देखील आज फुटबॉल चित्रात पंचांनी देखील भरपूर योगदान दिलेलं आहे. तसंच या जे कोचेसची मी नावं ऐकते यांना मी खेळताना मला वाटतं योगेश सरांनी शेवटला बघितलं असेल, लहान होतो मी.
तर यांची नावं अजून मार्केटला बाहेर निघतात. तर आत्ताच्या खेळाडूचं जर नाव घेतलं तर पहिला म्हणजे हा ह्यो असा आहे. ही जे मी मिळवले ते आत्ताचे खेळाडू म्हणजे लाख लाख रुपयाच्या गाड्या मिळतात, तरी पण त्यांनी अजून ते मिळवलेलं नाही तेवढं. म्हणजे मी खरं होतं, आता मला वाटतं शरद मैत्र असतील, म्हणजे PSI म्हणून त्यांनी काम केलं, किंवा फुटबॉल क्षेत्रात त्यांनी भरपूर लोकांना, अमर सर असतील, भाऊ असतील आमचे, मंडिक साहेब, निश्चित साहेब, हे सगळे सगळ्यांचे नाव घेतो. त्यांचं फुटबॉलचं योगदान बघा की पिक्चर मध्ये कुठेच नाही, आणि जे आता पिक्चर मध्ये त्यांचं योगदान काय नाही. त्यामुळे काय झालं, फुटबॉलची डेव्हलपमेंट पूर्ण खाली घसरली. कारण का दोन फुटबॉलमध्ये एक प्रकार काय, क्वांटिटी आणि क्वालिटी. आमच्याकडे क्वांटिटी भरपूर आहे, क्वालिटी काहीच नाही. मला दाखवा या 20-25 वर्षांनी इंडिया खेळायला प्लेयर कोल्हापुरातला आय लीगचं प्रतिनिधित्व केलेलं दाखवा, किंवा ISLचं दाखवा. मी खेळाडूला कुठल्या ब्लेम देत नाही, तर माझा म्हणण्याचा उद्देश काय, पंचांचं बिल कसं आहे, पंचांचं एक राष्ट्रीय 2-3 पंच आहेत, ते त्यांची पण चालू आहे अपडेट. तर आपण अपडेट पर्यंत पोहोचतच नाही, आणि मानसिकता नाही. म्हणजे आता हिंदी जर आता शरद माहिती आता पोलीस भरतीला असतील, एखादा अशी एक मागून मदत करतात, आमदार सर असतील, सगळेच भाऊ होतील आमचे, मंडिक साहेबचे, कधी दिसून येत नाही, कधी मदत आमच्यातल्या लोक घेत नाहीत. आमच्यात त्यांची मानसिकता काय, छत्रपती शाहूची दे बस. कारण तुम्ही प्रेक्षकांच्या सर्वे पण करू शकताय, चांगलं प्रेक्षक येत नाही. कोणी सर्वे केला जर सर्वे टीम जरी निवडली तर 80% तुम्हाला फालतू पब्लिक दिसणार. तर चांगली जी जुन्या काळातली माणसं आहेत ती दुसऱ्याचे पेपरला वाचतात, कुणी जिंकलं चला. आता यांची पण भांडणच होती त्या काळात, मारामारी व्हायची. खरं पण त्यांचं त्या ग्राउंडच्या काही बाहेर जायची होती, लाईन सोडली चला बाबा काय नाही विषय संपला. खरं आता तसं नाही. सुनील पवार कुठं राहतोय, ते प्लेअर कुठं राहतोय, ते रस्त्यावर कुठे जेवायला असतोय, तिथं पहिला ठोक त्याला. एवढी मानसिकता खालच्या लेवलला, म्हणजे गुंडगिरीचं क्षेत्र झालेलं फुटबॉल क्षेत्र. म्हणजे असं मी म्हणतो, कारण काय आता राजकारण आहे, एवढं अपडेट करायला लागले, राजकारण एवढं सहकार्य करले. तर साहेब आता बऱ्यापैकी महाराष्ट्रात सगळीकडे फुटबॉल संपलेला आहे. आता कोल्हापुरात चालू आहे, कारण DSK, पुणे FC एवढं मोठे मोठे बलाढ्य संघ थांबल्यात. म्हणजे राजाश्रय असून आपल्याला लोकाश्रय घेता येऊन झालाय कोल्हापूरला. आता ही लोक फुटबॉलसाठी काम करतात. आता मी तुला भाऊ पेटीएमचे कोच असताना किती वेळा मॅच केल्या, आमचा प्लेअर यांचा यायचं की माझ्या अंगावर, कारण यांची जरम होती, बस खाली मी आणि बघून घेत होती, अमर सर असते बस खाली. ते प्लेअरांच्या आता राहिलेलं नाही प्रेशर, कारण का प्लेअर आता सुटल्यात मोकाट. पहिली गोष्ट पंच चुकत नाही असं नाही, पंच चुकतोय की अपडेट त्याने पण केलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की खेळाडू चुकतोय, पंच पण चुकतोय, नाहीच नाही. म्हणून म्हटलं काय, प्रेक्षक हे आत्ताचं जे चालू आहे फुटबॉल एकदम लोएस्ट लेवलला चालू आहे. आत्ताचं फुटबॉल म्हणजे एन्जॉय म्हणून बघितलं जातोय, दुपारी काही काम नाही लोकांचे चल मॅच बघायला. तुमचा वर्ग जे संपलेला आहे की अपडेट जे नावाचा प्रकार आहे तो नाही आहे. खेळाडू असू दे नाही. आता मी तुम्हाला सांगतो कुठलं पब्लिक कुठे बसलं, आता 1:30च्या मॅचचं सांगतो पाठ झाली, काय नाही काम नाही दाम नाही चलत. म्हणजे एक प्रकारची जत्रा असते की नाही तसा प्रकार झाला. एक आता बाहेरचं सगळे यायला पाहिजे. आज तुम्ही म्हणतोय आता 2 परवा भरती झाली टीमची, मला वाटते भारी वाटलं आम्हाला. ते कुठे आमची वैरी आहेत, किंवा शिवायचं झाला, हांडे झाला, आमचा देवणी झाला, बरं वाटलं. आता ही पोरं जी करायला लागतात, आता होईल छोटे छोटे सुधारणा व्हीत निघाल्या, कारण काय अपडेट कधी होणं गरजेचं आहे. कारण तसं कोल्हापुरात घडत नाही. मला वाटतं मेनन सांगे, मेनन घेत कुठली कंपनी कोल्हापुरात कोऑपरेट कंपनी कुठे फुटबॉलला यायला स्पॉन्सरशिपला सांगा मला एकदा. एकही येत नाही. एवढा फुटबॉल मोठा असून तुम्हीच म्हणताय 25,000 पब्लिक आहे, कंपन्या काही झाल्या, घोडावत कंपनी काही झाल्या, म्हणजे डायरेक्ट नावात सांगले घोडावत काही झाल्या, मेनन का पुढे येऊन झाल्या. आता जाधव प्रयत्न केला पुढे यायचा, त्यांचं पण तुम्ही कुठे थोडंफार त्यांना असं हे करून झालं, तुमच्या कोऑपरेटिव्ह घेऊन झालं. जर तुमच्या फुटबॉलला कोऑपरेटिव्ह कंपनी येत नसली तर तुमचा फुटबॉल हा डाऊन आहे. कारण का आज पोलीस भरतीमध्ये आता भाऊ ना, आता मीच भाऊंचं उदाहरण देतो. मी चंदगडला गेलो, भाऊने लगेच जेवण स्वीकारली, ते आता राहिलेलं नाही. ते आता मुख्य आलं त्याला बघा ठोक पुढचं पुढे बघू. ही जी आता आहे कंडिशन काय भाऊ ना, कारण आता मी स्वतःच होतो. ते काही महाशिवरात्री होती, बंदोबस्ताला बेळगाव बॉर्डरला होती तिकडे काय. आता अमर सर टीमला त्यात योगेश मंदिर सर आहेत, विकास पाटील सरांनी रिलायन्स फुटबॉल आपल्या सहकारी भरपूर केलं भाऊ. ते रिलायन्स फुटबॉल बंद का पडला, भांडणं होत्यात म्हणून. आणि त्याच प्रोजेक्ट मधून आज प्लेअर ISL ला खेळतात. त्याचे 4-5 नाव मी सांगतो, फ्रँका म्हणून पुण्याचा आहे, लालून झोला आहे DSKचा, तो तर इंडियाचं प्रतिनिधित्व करलाय. अनिकेत जाधव अंडर-13 स्क्वॉड मध्ये नव्हता, पुणे FCच्या म्हणजे आयलीची मॅच करत होते, आज ते अंडर-17ला भारताचं प्रतिनिधित्व करते. मग आमची काय कमाल आले कुठे, त्याच्यावर काय काम करणं गरजेचं आहे. आम्ही म्हणलं पाहिजे आमचं स्टेटस लागलं पाहिजे रेफरीचं, 4 खेळाडू भारतीय संघात, एवढा आम्हाला अभिमान यायला पाहिजे आमच्या खेळाडूंच्या बद्दल. जे तुमचं हेवं दावं काय आणि पेटेपेटेचा जो फुटबॉल आहे ते आता संपला पाहिजे. कारण आता कॉर्पोरेट जो फुटबॉल आहे आता वाढला पाहिजे. कारण का तुम्ही पैसे घेताय, पैसे तुम्हाला भांडायला दिलेले नाही. कारण का बाहेर जर प्रोफेशनल मला गेला तर पहिलाच त्याला सूचना असत्या, तर रेफरीवर तू बोला नाहीस काय, मला कशाला ठेवले, तुझं पैसे तुला कशासाठी दिल्यात, खेळासाठी दिल्यात, तुला भांडणं करायसाठी नाही. हे ज्यावेळी प्लेअरांच्या डोक्यात घातलं जाईल, नाही तर मग त्यांचं कटिंग करा. किंवा कुठला खेळाडू असेल, आता रेफरी आमचा कुठेतरी मिस्टेक करत असला तर रेफरीचं मानधनाचं कटिंग करा. हे जोपर्यंत कोऑपरेट हे अपडेट फुटबॉल होत नाही तोपर्यंत फुटबॉल मला वाटतं असाच चालणार आणि अशीच आपली दरवर्षी मिटिंग होत राहणार, त्यातनं आपल्याला काही मिळणार नाही. माझे नाव विकास आनंदराव पाटील. मी एक फुटबॉल खेळाडू आहे. माझी
आतामध्ये तरुण भारतने जे चर्चासत्र आयोजित केले एकदम चांगले केलेले आहे. आणि आतापर्यंत अमर सर बोलले, शरद माळी बोलले, वनिरे बोलले. मी आता मागचं नाही, आता नाही, मला भविष्याची चिंता आहे. खरा फुटबॉल कोल्हापूरचा डेव्हलप करायचा भविष्य. आज सोशल मीडिया बघतोय, जगात भारी कोल्हापुरी फुटबॉल मान्य आहे, सगळं तुमचे लोक आहे. आपला कोल्हापूरचा फुटबॉल भारतात कुठे आहे याची सर्वांनी आता गरज आहे. 2017 अनिकेत जाधव ज्यावेळी वर्ल्ड कप खेळला त्यानंतर संपूर्ण भारताचं लक्ष कोल्हापूरकडे केंद्रित झालते. हा इतकं टॅलेंट इथं आहे की त्याचा आपण फायदा कुठेही घेतलेला नाही. आज सांगायचं आपण शून्यात आहोत. जे जुने लोक आहेत शरदमाईंनी कष्ट केले, आता अलीकडच्या पिढीला माहिती नाही फुटबॉल, नुसतं सोशल. खरा फुटबॉल कोल्हापूरचा 8 संघातच खेळला जातो. 16 संघ सिनियर आहेत, तर त्यातल्या 8 संघातच फुटबॉल चालतो. खालचे 8 संघ ते कधी म्हणत नाही की आम्ही वरच्याला कष्ट करायला पाहिजे. बी डिव्हिजन राहू दे, सी डिव्हिजन राहू, आपण कुठेही नाही. सी डिव्हिजनला जर मुलं खेळतात ना 40 वर्ष रिटायर खेळतात. मी रिटायर झालो, आपण थांबा, नवीन जनरेशन वर यायला पाहिजे. त्याच्याकरता काही नाही. मुळात म्हणजे मी इतकं वाईट वाटलं मला, मी बदलायचा प्रयत्न केला मध्ये, माझ्या संपूर्ण आरोप झाले. मी शांत बसले. शेवटचा एक प्रयोग बघितला की गणपतीच्या अगोदर मी सगळ्या मीडिया दैनिकला प्रसिद्ध केलं. 8 वर्ष आणि 11 वर्ष शालेय स्पर्धा, लहान मुलांच्या स्पर्धा शनिवार रविवार भरवायच्या. मी जेव्हा बाहेर पडतो ISL ला ते बघायला, मी बघितले सगळीकडे सोशल मीडियावर टाकलं, प्रेसला गेलं. आज तागायत कुणीही कॉन्टॅक्ट केला नाही, कारण मी बघितलं कुणाला गरजच नाही. फक्त सिनियर संघांच्याच मॅचेस झाल्या पाहिजे. सी डिव्हिजनला आपण ग्रुप करतो, ग्रुप जेवढे जास्तीत जास्त मॅचेस खेळायला पाहिजे. वर्षभर चालू आहे त्यांचं लीग. बी डिव्हिजनचं पण दर्जा सुधारणं गरजेचं आहे. आता मगाशी सांगितलं शरद मी सांगितलं 11 वर्ष 13 वर्ष कंपल्सरी अकॅडमी नाही. 16 संघ आहेत ना तुमचे. पुढच्या वर्षी जर तुमचे 13 आणि 15 वर्ष संघ असले तर रजिस्ट्रेशन होणार, नाही तर अन्यथा होणार नाही. बघा तुम्हाला फरक दिसणार आहे, फरक खरोखर दिसणार आहे. आणि प्रेक्षकांनी पण विचार केला पाहिजे. बाबा आता प्रेक्षक येतात, प्रेक्षकांनी काय वाटते तिकीट मिळते, तिकिटातलं इन्कम आहे KSL जात नाही. ते KSL नाम मात्र जाते. सगळ्यात जास्त इन्कम जाते दोन्ही संघांनी मिळते. त्यामुळे तिकीट काढून तुम्ही या. पब्लिक असते 20,000 25,000 फायनलला, इन्कम किती 2-2.5 लाख. टोटली आपला संघ लॉस होते. आज मोहन बगानची मॅच असते, ते तिकीट विक्री 2 दिवस अगोदर. त्या मोहन बगान किंवा ईस्ट बंगालचे जे चाहता ते स्वतः तिकीट काढते. का काढते? गरीबातला गरीब काढते. त्याला माहिती आहे ह्यातलं इन्कमातलं उत्पन्न आपल्या संघाला राहणार आहे. संघाचं हे वाढलं पाहिजे. आता ऑर्गनायझर काय नुसतं लोकल टुर्नामेंट घेतात. गेले 25 वर्ष बघा, लोकल टुर्नामेंट 15 वर्ष. हा बाहेरचे संघच बोलवत नाही. तुम्ही बाहेरचे 4 संघ बोला, त्यांच्याबरोबर तुमचे संघ खेळू द्या. आपली क्वालिटी तिथे दिसणार आहे. आणि माझे आता अमर सर आहेत, माणिक मंडलिक आहे, माझी विनंती आहे, मी दोन्ही जातात असताना आपण बघितलं शाहू स्टेडियम वर्षभर प्रॅक्टिस चालला असायची. आता KSC आता अमर सर गेला, लिडिंग गेला, मंडली साहेब गेला, निश्चित आहे, शरद आहे, निवास भाऊ, की बाबा वर्षभर तुम्ही तिथं सरावाचं हे घ्या. शिबिर तुम्ही स्वतः आयोजन करा वर्षभर. तुमच्याकडे चांगली पालक येणार आहेत, कारण पालकाशी व्यासपीठ नाही खेळायला मुलं असं पाठवत नाही. अकॅडमी नाही तुमच्याकडे, प्रशिक्षक आहेत चांगले, तुम्ही बोलवा तेच नाही. आणि एक चांगलं जरा वर्षभर हे करा. आणि आता येणारा BC डिव्हिजनला वयाची अट घाला काय ते. आणि कुठल्याही परिस्थितीत 15, 13, 17चे संघ तयार करा. वर्षभर त्यांच्या मॅचेस घ्या, तरच तुमचा फुटबॉल सुधारणार, नाही तर सुधारणार नाही. आपल्याला बघ बाहेर फक्त कोल्हापूरचा फुटबॉल लोकल म्हणून ओळखला जातो. आपण ते बदलायला पाहिजे. आपल्या इथून आता काल सांगतो अंडर 17चा आपण एशिया कप क्वालिफाय झाले. क्वालिफाय आपला कोल्हापूरची पोरं कुठे आहेत आपली? सगळी नॉर्थ ईस्ट इकडे गेल्या. गोव्यातला फुटबॉल संपत आलाय. आपण कोल्हापुरात एवढा फुटबॉल आपला आहे चांगला, आणि इतकं त्यात टॅलेंट आहे, इतकं आपल्याला आहे, त्याच्यात काय तर आपण फायदा घ्यायला पाहिजे. आणि आता आपण काय सगळ्यांनी मांडोर राजा आहेत, मधुरिमा राजा आहेत, हे सगळे प्रयत्न आहेत, वरच्या बॉडी आहेत, ते असले तुम्ही सहकार्य करा. ते मदत करायला तयार आहेत. आपण त्या येणं जात नाही. आपण पूर्ण ते मदत करायचे, पूर्ण आता इतकी मदत करा. मी आता माझ्या कायम वरच्यावर त्यांच्यावर माझं चालू असते, चांगली मदत करतात. की आता खेळाडू गेले, खेळाडू काय अडचण आली तरी खेळाडूंना मदत करतात. मी बघितलेलं प्रत्यक्षात. असं नाही की आता माझ्या सगळ्या संघात तुम्ही स्वतः 16 संघात सगळ्यांनी लहान मुलांच्यावर लक्ष केंद्रित करा. शाळेने पण बघितली, मी शाळे मॅचेस झाल्याने शांत बसणार झाले, कुठे खेळायला मिळते आपलं. आता B डिव्हिजन सर अमर सर सांगतो तुमच्या टुर्नामेंट B डिव्हिजनचे लीग होणार आहे. कमीत कमी 2 गट करा, ग्रुप करा, जास्तीत जास्त मॅचेस खेळायला मिळतील. वर्षभर चालू दे.
लीग जास्तीत जास्त जेवढे मॅचेस खेळायला मिळतील तेवढे चांगलं आहे. तुम्ही 7 वर्ष 9 वर्षाचं 11चं रजिस्ट्रेशन करा. ही सगळी शालेय मुलं सगळी नोंदणी करून घ्या तुमच्याकडे आणि यांचं लीग घ्या, वर्षभर घ्या. पालक आरामात येणार, तुम्हाला एवढा रिस्पॉन्स मिळणार आणि क्वालिटी वाढेल आपली चांगली. आत्तापासून डिसिप्लिन देऊन होईल सगळं पुढे. माझं नाव माणिक बाबुराव मंडलिक. मी कोल्हापूर स्पोर्ट असोसिएशनमध्ये सध्या ऑनरी जनरल सेक्रेटरीपदी काम करतो. ह्याच्यापूर्वी मी WMAचा उपाध्यक्ष पण राहिलेलो आहे, असिस्टंट सेक्रेटरी पण राहिलेलो आहे. फुटबॉलच्या ह्या विषयावर सुरुवात करताना पहिल्यांदा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपली आता जे विद्यमान छत्रपती खासदार शाहू छत्रपती महाराज यांचं पहिल्यांदा आपल्याला नाव घेतलं पाहिजे. कारण मी ते सातत्याने त्यांच्या जवळ असल्याकडे मला माहिती आहे की फुटबॉलवर त्यांचं किती प्रेम आहे. आणि त्यांनी ज्या वेळेला KSA मध्ये लक्ष घातलं, म्हणजे या लाले वगैरे यांनी घातलं लक्ष, आणि तिने फुटबॉलच्या, त्यांना पण फुटबॉलची फार आवड आहे, तर फुटबॉलच्या संदर्भातलं तिने जे ऑब्झर्वेशन करायचं एक चालू केलं, त्यामध्ये लक्ष घालून हे केलं. तर आत्ताचं जे फुटबॉल वाढलेला आहे त्याचा परिपाक हे फक्त शाहू महाराजांची दूरदृष्टी आहे, आता विद्यमान शाहू महाराजांची. आणि त्यानंतर संभाजीराजे असतील, माऊराजे असतील, आता विद्यमान मधुरिमा राजे असतील, यांनी सुद्धा झोकून घेऊन फुटबॉलसाठी काम करायचं. अगदी तनमन आपलेपणानं, म्हणजे दिवस रात्र, म्हणजे असं म्हणत नाही फक्त दिवस रात्र, कधी सुद्धा त्या संदर्भात फुटबॉल घेतलं तर त्या संदर्भात ते काम करतात. हे मी अनुभवण्याची मी सांगतो. आता आपल्याला माहित आहे की कोल्हापूरच्या फुटबॉल संदर्भात तुम्ही आपण म्हणाला आहे, तर कोल्हापूरच्या फुटबॉल संदर्भात जे आपलं वैभव वाढलेलं आहे ते चांगलंच आहे. शेवटी वैभव वाढत असताना चांगलं वाईट वगैरे हे सगळं असतेच. म्हणजे आपण समुद्रात ढवळल्यानंतर तिथं त्या अमृत आपल्याला मिळालं, तर हे असते, हे घेऊनच जायला पाहिजे. आपण किती पण म्हटलं तर हे नाकारता येत नाही. त्या त्या परिस्थितीमध्ये, त्या त्या काळामध्ये, त्या ह्याच्यामध्ये हे होते, ते घेऊनच आपण पुढे जाऊन त्यातनं चांगलं निर्माण करायचं आपल्याला. आणि कसं आपण वर टॉपला जे इंडियाच्या टीममध्ये आपले खेळाडू जास्त जातील आणि आपल्या सुद्धा खेळातल्या इतर सगळ्या संघांची प्रगती होईल, खेळाडूंची प्रगती होईल, हे आपण त्यातनं आता घेतलं पाहिजे. तर म्हणजे आपल्याला माहित आहे, म्हणजे मला सांगायचं वाटतं की आता तरुण भारतना जे प्रोग्राम दरवर्षी मिळतोय, म्हणजे गेल्या वर्षीचा राऊंड टेबल दरवर्षी असते, मी दरवर्षी असते. मला सांगायचं की आपली सगळी जण आहेत, सुधाकर, काशीद आणि सोपान पाटील यांची सुरुवात फुटबॉलच्या ग्राउंडवर झालेली आहे. हे आपल्याकडे माहीत नसलं तर मी सांगतो, यांची सुरुवात फुटबॉलच्या ग्राउंडवर झालेली आहे. आणि मग सुधाकर म्हणले की नुसतं काय तर 10-15 मिनिटं 20 मिनिटं यायचं आणि मॅच बघायची, बातमी घ्यायची आणि फुल लावायची असं नाही आहे. तर ते हे आहेच. ते त्यावेळेला पहिल्या मॅचच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम बसून असायचे, समोर ऑब्झर्व करायचे आणि मग बातमी करायची. ते कुणाला विचारत बसत नव्हते. म्हणजे मी अनुभवलेलं सांगतो. आता सुद्धा आहे तसे वगैरे. तर आता कसं झालंय की दैनिकांच्या मध्ये एवढ्या स्पर्धा वाढलेल्या आहे, त्यामुळे ह्या म्हणजे फक्त पत्रकार जे फुटबॉलसाठी खेळासाठी होता त्याच्यावर इतर सुद्धा कामं जी असल्या कारणानं त्यांची सुद्धा मला वाटते ते बातम्या वगैरे दमछाक होत्या. आणि त्यामुळेच त्यांना या स्पर्धेमध्ये करायला त्यांच्यासोबत जबाब पडण्याचं त्यांना सुद्धा पूर्ण वेळ थांबायला मिळते, नाही मिळते तरी पण ते येतात. मी त्यांचं खरोखर मनपूर्वक आभार मानतो. तरी सुद्धा ते येतात, KSA वरती बसतात, हे करतात आणि शेवटी परत आणि ऑफिसमधनं सगळी माहिती घेतात. तर त्यांच्याकडनं जरी नाही म्हणा तर परत नुसतं KSA असं घेतात असं नाही आहे. तर आमचे निवेदक सहयोगी असतील त्यांच्याकडनं परत माहिती घेतात, कोच असतात त्यांच्याकडनं माहिती घेतात, त्यांना सुद्धा विचारतात, म्हणजे त्या संदर्भात वगैरे हे त्यामुळं तर. आणि खरं कोल्हापूरचा फुटबॉल वाढायला ही आपली दैनिक आहे सगळी, म्हणजे तरुण भारत असू दे, बाकी सगळे असू दे, सगळ्यांची नावं घ्यायला पाहिजे असं काही नाही. तर सगळी ही दैनिक आहेत. तर त्यांनी ह्या फुटबॉलला एवढी प्रसिद्धी दिली आहे की त्यामुळं सगळ्यांच्या, म्हणजे क्रीडा रसिक असतील, त्यामध्ये फुटबॉल प्रेमी असतील किंवा इतर जनता असेल, त्या जनतेमध्ये म्हणजे फुटबॉल बद्दलचं जे त्यांच्या हृदयामध्ये ते फुटबॉलनं ते साम्राज्य निर्माण केले. याला जास्तीत जास्त दैनिक आहेत. आम्ही तर आहेच, आम्ही म्हणजे कसं आम्ही फुटबॉल खेळाडू म्हणून आहे, कोच म्हणून आहे, टीम चालवणारी म्हणून आहे, हे सातत्याने फुटबॉलच्या प्रेमापटे करत आहेत. परंतु खरं आपण ज्याला जे सगळीकडे नेलं, 7 समुद्र पार, मी 7 समुद्र पार म्हणतो नव्हते,
कारण का पुढारी असून दे, सकाळ असून दे, तरुण भारत असू दे, लोकमत असून दे, पुण्यनगरी असून दे, ही सगळी पेपर आहेत ही आता लेटेस्ट आता ह्याच्यावरती गेलेली आहेत. त्यामुळे फक्त कोल्हापूर असले फक्त वाचतात असं नाही, तर सातारा सगळीकडे वाचतात. आता मगाशी अमरनं सांगितलं की कोल्हापूरचा फुटबॉल हा फक्त आपल्या कोल्हापूर शहराचं बघतात किंवा जिल्ह्यातील बघतात असं नाही आहे. तो जवळजवळ म्हणजे आता म्हणजे साता समुद्र पारून फुटबॉल गेला म्हणतो तर कितीतरी देश बघायचे 14 देश त्याच्या पुढे आल्यापर्यंत आहेत की तिकडनं इकडं ऑनलाईन बघत असतात. म्हणजे एवढे कोल्हापूरच्या फुटबॉल बद्दल सगळ्यांना आत्मीयता आहे, लीग बद्दल, आणि सगळ्यात जास्त म्हणजे लीग बद्दल आत्मीयता आहे. कोल्हापूरचं लीग कधी चालू होतंय हे सगळं ऑब्झर्व करत असतात. आणि त्या लीग मध्ये म्हणजे का तर सगळ्या टीम असतात, मग टीम कशा तयार झाल्या, काय झाल्या, कुठली टीम कशा आहे हे सगळं बघायला त्या संदर्भात स्वतः म्हणजे इथं जे उपस्थित येतातच, पण ऑनलाईन सुद्धा ते बघत असतात. आणि आता आपण सगळ्यांची चर्चा केली तर आपण सगळ्यांनी पॉझिटिव्हली राहिलं पाहिजे. पॉझिटिव्हली याच्यासाठी राहिलं पाहिजे की मी सुरुवातीला सांगतो, आता आम्ही खेळत असताना आणि आमच्या खेळायला जा असं म्हणत नव्हते. हे गुडघं फोडून घ्यायला कशाला शिक असं म्हणायचे. जे खेळ हा त्यावेळा आई वडिलांना हे नव्हता, शिकून पोरगा आपल्याकडं नोकरी लागेल हे बोल, खेळामुळे नोकरी मिळेल असं हे नव्हतं त्यावेळा. खरं त्यावेळेच जे आमच्या अंगात रग असायचं किंवा आमच्या आवड असायची, त्यामुळे ह्या सगळ्या ह्याला जे आई वडिलांच्या रोषाला बळी पडून आम्ही ते खेळायला जायचंच. घरात काम सांगितलं तर ते काम म्हणजे खेळाच्या प्रॅक्टिसच्या वेळेस जर असेल तर त्याच्या अगोदर करून टाकायचं आणि प्रॅक्टिससाठी वेळ द्यायचा. म्हणजे घरातल्या कोणी बोलू नये की तुझ्यामुळे काम राहिलंय, तुला सांगितलं केलं का नाहीस. तर एवढी सुद्धा एवढं म्हणजे खेळाडूंची सगळी आपली जे आहेत त्या संदर्भातले सगळे सूत्र असायचे आणि खेळायला यायचे, प्रॅक्टिस सातत्यानं असायचं. आता पहिल्यापेक्षा तुम्हाला सांगतो भरपूर सुविधा झालेल्या आहेत. ह्याच्या अगोदर फक्त कसं आम्ही हायस्कूलला गेल्यानंतर 15-16 वर्षानंतर फुटबॉल खेळायला लागत होती. तर आता तसं नाही, आता 4-5 वर्षापासूनच त्या मुलाला फुटबॉलचं वेळ त्याच्या भविष्याला फुटबॉल आहे. म्हणजे खरोखर आता त्यावेळेचे पालक जे तेवढं हे नव्हते, तर आत्ताचे पालक तुम्हाला सांगतो फुटबॉलच्या खेळाबद्दल मुलांच्या बद्दल एवढे आत्मीयता होत्यात, एवढे करतात की सातत्याने आम्हाला पण संपर्क करत असतात आणि त्यांना सुद्धा काय पाहिजे काय नाही वगैरे बघत असतात. आणि हे चांगलं आहे, ह्याच्यापेक्षा अजून अवेअरनेस वाढला पाहिजे. तर मी आमच्या वेळच्या त्यावेळेची सगळी आमची जी फुटबॉल खेळाडू वगैरे आहेत तर त्यांच्या आईवडिलांचं पहिल्यांदा मी इथं नतमस्तक होतो. कारण का तिने त्यावेळेला खेळायला सोडलं आणि खेळ केलं, त्यामध्ये आम्ही सगळी खेळायला लागलो वगैरे काय. तर खरोखर त्यांचं म्हणजे काय त्यांच्या ध्यानीमध्ये काय असू दे नसू दे, खरं त्यांचं पहिल्यांदा आभार मानलं पाहिजे, त्यांना नतमस्तक द्यायला पाहिजे काय. तर त्यांच्यामुळं तर हे सगळं ऑनलाईन हे सगळं वैभव सगळं वाढलेलं आहे. दुसरं मला सांगाय आता आपल्याकडे नाही की आता बऱ्याच जणांनी मुद्दे मांडले, मी ते काय त्याचं हे करत नाही, कारण ते आहेतच घेतात. आता कोल्हापूर स्पोर्ट असोसिएशन केले सगळ्यांना सहकार्य करायला तयार आहे. फुटबॉल खेळाडूंना असू दे, संस्था असू दे, रेफरी असू द्या, सगळ्यांना आम्ही कधी कुणाला नाही असा शब्द वापरत नाही. कोणी पण सांगावं नाही असा शब्द वापरला, आम्ही कधी नाही असा शब्द वापरत नाही. जेवढं आमच्याकडनं काय त्यांना काय म्हणजे मदत होईल, सहकार्य होईल, नसेल तर आम्ही वरती सुद्धा काय करायचं हे करतो. आणि आता आपल्याला माहित आहे की आता मालुराजे आपले प्रतिनिधी WIP वरती आहेत, तिथं उपाध्यक्ष आहेत, परत ऑल इंडियाच्या कमिटीवरती आहेत, ते कमिटी सदस्य आहेत. परत आता परवा त्यांचे आशिया खंड याच्यामध्ये त्या कमिटीवरती निवड झालेली आहे. आणि मधुरी महाराजी सुद्धा ती आता आमच्या इथं आहेत, आमच्या KSAच्या पण त्या महिला कमिटीच्या आहेत अध्यक्षा, WIPच्या महिला कमिटीच्या अध्यक्ष आहेत आणि वर सुद्धा त्या काम करतात. त्या सुद्धा वरती आशियाच्या त्या केजामध्ये त्या तिथनं केल्या जातात. मग त्यांचं सुद्धा आपल्याला मार्गदर्शन असतात, त्यांचं सुद्धा ते आम्हाला फीडबॅक देत असतात, असं करा तसं करा हे करा ते करा, हे सगळं चालू असतं. तर आता कोल्हापूरच्या खेळाडूंनी आणि कोल्हापूरचे खेळाडू जिनी टीमांच्यातनं बांधलेत, टीम तयार केल्या आहेत, त्या सगळ्यांनी की खेळाडूचं कसं चांगलं होईल आणि खेळाडू कसं आपला वर इंडिया खेळायला जाईल ह्या संदर्भातलं असतं. तर ही सगळी आता ही आमची माहिती केली KSAच्या वतीनं सगळी तयार आहेत, त्याचा तुम्ही लाभ घ्या. हे ज्या अगोदर तेवढं हे नव्हतं, आता आम्ही खेळत असताना वगैरे ते एवढं कोणाला सगळ्यांना माहित आहे. तर आता तुम्हाला सांगतो की कुठून काय झालं तर तिथं आपण सहकार्य करायला, त्यांना पुश द्यायला, तर आणि काय अडचण आली तर ती सोडवायला तयार आहे, सगळे KSA तयार आहे. तर त्याचा लाभ घ्यावा सर्वांनी असं मला वाटते. आणि
मग सांगितलं की ह्याच्या अगोदरी हा प्रयोग केला होता. सिनियर संघाने पण सुद्धा अंडर 15 ची टीम तयार करावी आणि त्याची रजिस्ट्रेशन करून केएसएला इथं करावी, त्यासाठी आम्ही स्पर्धा घ्यायच्या वगैरे केलं होतं. परंतु संघाने त्यानंतर तेवढा इंटरेस्ट दाखवला नाही त्याचं ते करायसाठी वगैरे. म्हणजे संघ आता त्यांचं हे आहे, तर ते सिनियर संघाच्या त्या सिनियर संघामध्ये आणि बी डिव्हिजन असत्या, सी डिव्हिजन असत्या, ह्या संघाच्या लक्ष द्यायचं का त्या संघात लक्ष द्यायचं, असं काहीतरी असेल. म्हणजे निगेटिव्ह तर नव्हती, परंतु कामाच्या ह्याच्या व्यापामुळे किंवा त्या सगळ्या ह्याच्यामुळे तेवढं ते हे झालं नसल्याकडून हा प्रयोग वर्ण सुद्धा डोबलायपणच हे केला होता. म्हणजे सगळीकडे हे केलं होतं की आम्ही सुद्धा इथं राबवायचं हे केलं. परंतु 1-2 वर्ष चाललं तर नंतर काय ते हेच कमी आलं वरून. आणि सगळ्यात आता अकॅडमी जर मला सांगतो, अकॅडमी सुद्धा आता खाजगी अकॅडमी सुद्धा बऱ्याच जणांनी काढलेल्या आहेत. बरीच जण कोचिंग करतात वगैरे. आता मला संपर्क करायचा, मी त्याला सांगतो तुमची अकॅडमी काढली तर तुम्ही केएसएवर नोंदवा, की केएसएला सुद्धा माहिती असू दे वा हा अमुका अकॅडमी चालू शकतो. मग तिथं असं प्रसंग असेल तर त्या खेळाडूला सुद्धा त्या अकॅडमीला सुद्धा इन्व्हॉल्व करून केला. आणि आता WI पण अकॅडमीच्यासाठी स्पेशल स्पर्धा घेण्याचा, फक्त अकॅडमीवाले जे आहेत ना त्या ज्यामध्ये तिकडे भाग घेऊ शकतात आणि अकॅडमीची सेपरेट टीम घालू शकतात. म्हणजे फक्त डिस्ट्रिक्टची टीम गेली पाहिजे असं काही नाही आहे, तर ते अकॅडमीवाले सुद्धा सेपरेट टीम तिथं घालू शकतात. असं सुद्धा त्यांना सुविधा दिलेल्या आणि घातल्याच आपल्याकडल्या. आपल्याकडे 1-2 टीम ह्याच्या अगोदर आता आपला चंद्रकांत जाधवांनी प्रयत्न केला, त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांच्या कंपनीतर्फे वगैरे प्रयत्न केला वगैरे. आता खरं गेल्या वर्षी बसलं जरा परत आणि त्यांचं मला वाटते जरा महिला बिलाचं सगळं जरा थांबलेलं आहे वरती. खरं हे अशा पद्धतीनं चालू आहे. बरंच बोलण्यासारखं आहे बनवतो. खरं फुटबॉलच्या याला सगळ्यात काय माहिती हे आता आम्हाला कसं बुडवून तुम्ही केलं, तर माझं मत काय माहिती काय, प्रत्येक जी टीम चालवणारी संस्था आहे त्या संस्थेतल्या सुद्धा पदाधिकाऱ्यांना त्यांचे कोच, मॅनेजर आणि त्यांचे जे बाजारच्या सिनियर 5-6 खेळाडू वगैरे ते असे हे करून सुद्धा त्यांना बोलवून गेले, त्यांच्यात सुद्धा टेबल चर्चा असं वगैरे करून म्हणजे जे हे होते जे आता ह्यात खरं म्हणजे तुम्हाला सांगतो की संस्था चालकांचं म्हणजे टीम मॅनेजर, कोच किंवा त्या खेळाडूंचं एवढं काही नसते. त्यांच्या ह्याच्यावर ते खेळणार तसे त्यांचे पाठीला खेळतात ना, त्यांचं एवढे असते की ह्यांना पण माहित नसते काय त्यांचं चाललेलं ते. आणि मग त्याचं पर्यावरण ते बाकीच्या स्वरूपात होतंय ते सुद्धा कमी होईल जर संघाने जर भूमिका घेतल्या अशा म्हणजे त्यांना सुद्धा व्यवस्थित मार्गदर्शन करायची, तर ते सुद्धा कमी होईल असं मला वाटतं. तर ती संघाने भूमिका घेतली पाहिजे. संघ चालवणारे जे अध्यक्ष वगैरे असतील किंवा त्यांच्याबरोबर जरी अध्यक्ष असेल तर त्यांच्यावर बाकी सुद्धा सहकार्य करण्यात त्यांनी जर अशी सामूहिक भूमिका घेतली काय तर ते सुद्धा कमी होईल असं मला तर आशावाद आहे. हा हे सांगतो मला आता ते तुम्हाला सांगता करूया. हे जे आहे ना आता की ह्यामध्ये गेले की ठराविक संस्था ज्या आहेत त्या ठराविक संस्था आपल्या संघावरती आर्थिक पैसे लावून कधी जास्तीत जास्त आपला संघ चांगला होईल, टॉपला होईल अशा पद्धतीने प्रयत्न करतात. म्हणून हे ठराविक संघ वरती येतात का नाही म्हणजे ते पण आहेच, परत त्यांच्याबरोबर पाठीचा खेळ असणारे किंवा त्यांना सुद्धा सहकार्य करत असतात. आणि खेळाडू जे असतात तर खेळाडू वाटतंय की ह्या टीममध्येच मला खेळायला मिळावं, ह्या टीममध्येच मी जावं, असं सुद्धा खेळाडूंचं आहे. काही खेळाडू असे पण आहेत की ह्या टीममध्ये मग खेळायचं. त्यामुळे हे तुम्ही म्हणता येईल 4-5 संघ जिंकतात आणि पण ते वगैरे हेच फक्त फायनलला येतात आणि बाकीचे संघ राहतात. तर ह्याचं कारण माझ्या मते हे आहे की खरोखरची त्या संघावर मेहनत करतात, सर्व बाजूने मेहनत करतात, संघ चांगला करतात, त्यामुळे ते होते. बाकीच्यांनी पण करायला पाहिजे तर ते आणि मग हे करायला पाहिजे करतात म्हणजे ते होते. ते खरं त्या पद्धतीनं हे ठराविक हे आहेत की हे जास्त मेहनत घेत असल्यामुळे वगैरे त्या पद्धतीने होते. दुसरं तुम्हाला सांगतो की माझं मग सर्व संघांना जे संघ चालवून राहायच्या संघांना विनंती आहे, तुम्ही ते बाहेरच्या खेळाडूंच्यावर पैसे खर्च करताय ना तर ते आपल्या खेळाडूंच्यावर करा. आणि स्थानिक आपल्या खेळाडू जे चांगला असेल का नाही त्याच्यावर चांगलं हे करून का नाही त्यांना पुश कसा देता येईल पण ते वर जाईल, त्या ICL खेळायला जाईल, इंडिया खेळायला जाईल वगैरे, म्हणजे WI वरती इंडिया खेळायला वर जाईल, तिचं स्किल तयार होईल. तर त्याच्यावर खर्च केलं तर खरोखर म्हणजे आपल्यातल्या ह्याच्यावर हे केलं. आता कसं होतंय माहिती की आपला सण चालू करायचं बाहेरचीच
खेळाडू आणून कधी आपला संघ चांगले करायला बघतात. तर त्याच्यापेक्षा आपल्यातल्या खेळाडूंवर पैसा खर्च करून तो तुम्हाला कसं चांगलं तुम्हाला ते हे देईल, ते योगदान देईल. तर त्या पद्धतीने करा असं मला वाटते. म्हणून ही पण मी आग्रहाने सगळ्यांना विनंती करतोय की अशा पद्धतीने. माझं नाव बाळ निश्चित आहे. मी शिवाजी विद्यापीठातले उपकुलसचिव म्हणून सेवानिवृत्त झालेला आहे. पीटीएमचा ज्येष्ठ खेळाडू सध्या कोल्हापूर असोसिएशनने म्हणजे मला PSAचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून तुम्हाला नियुक्त केलेला आहे. आता हा तरुण भारतच्या समूहातर्फे या फुटबॉलच्या तुम्हाला खेळाच्या विषयी जो परिसंवाद तुम्हाला आयोजित केलेला आहे, खरोखर हे स्तुत्य उपक्रम आहे. कारण का एक फुल फुलले आणि नुसते फुलून राहिले, त्या कुणी न पाहिले असं कधी झालेलं नाही आहे. म्हणजे कोल्हापूरचा रसिक असू दे, बाकीचे दैनिक असू दे, कोणतरी तुम्हाला त्याकडे लक्ष केंद्रित करून तुम्हाला त्याला काहीतरी उभारी देण्याचा प्रयत्न करतोय. हा तुमचा स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे ज्येष्ठ खेळाडू म्हणून तुमच्या प्रथमतः सगळ्यांचं अभिनंदन करतो. आता बरीच सखोल अशी चर्चा झालेली आहे. तथापि आता काही मुद्दे जे आहेत ते खरोखर विचाराधीन तुम्हाला आहेत. PSAचे पदाधिकारी इथं आहेत, अमर सासणे आहेत, बाकीचे सगळे आहेत. आता विकास पाटलांनी मुद्दा सांगितला आपण की आता संख्यात्मक दृष्ट्या आपण वाढ झालेली आहे, पण गुणात्मक दृष्ट्या वाढ होणं तर मानतं गरजेचं आहे. आता आम्ही 2000 खेळाडू नोंदणी केली, 3000 खेळाडू नोंदणी केले, परंतु आपल्या दर्जाचा जो मानतो जो भाग आहे तो विचारात घेतला पाहिजे. तर आता काही लोकांनी मोठ्या गोष्टी करायला तर खरोखर तुम्हाला प्रशंसनीय आहे. आपण ABC संघ मानतो आता सामने भरवतो. सी संघामध्ये जर आपण मानतो अंडर-21 कंपल्शन जर केलं सगळ्या खेळाडूंना सांगून, तर तेच खेळाडू तुम्हाला सिनियर संघासाठी उद्या उपलब्ध होणार आहेत. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे अंडर-17 आणि अंडर-21 चे संघ निर्माण करायला लागलेले आहेत. मग त्याचं अनुकरण जर तुम्हाला कोल्हापूरपर्यंत प्रथम पासून झालं तर ते बरं होईल. आणि ए संघामध्ये अंडर-19 चे तुम्हाला सांगतो का 3 खेळाडू कंपल्शन केलं आणि टू मस्ट बी इन प्लेइंग असं जर कंपल्शन केलं तर त्या लोकांना संधी मिळेल. बी मध्ये सुद्धा त्या धर्तीने तुम्हाला आपण जर तर्फे तुम्हाला जर बंधन घातलं आणि उत्कर्षासाठीच आहे ना, त्यामुळे कुठल्याही संघाने ना म्हणण्याचं काही कारण येणार नाही. तर त्याचं तुम्हाला सांगतो काय प्रारंभ माणिकराव व्हावा. कारण का या संघाच्या सगळ्यांची भावना जर आपण बघितली तर उदयोन्मुख खेळाडू जर आपल्याला तयार करायचे असतील तर अंडर-21 अंडर-19 खेळाडू जे आहेत ते ABC मध्ये सीचा संघ हा तर तुम्हाला अंडर-21 व्हायलाच पाहिजे. की 40चा तुम्हाला सांगतो बाबा त्यामध्ये खेळाडू खेळणं, 50चा खेळाडू खेळणं आणि स्पर्धेचा तुम्हाला विजेता म्हणून डिक्लेअर करणं, याच्यापेक्षा अंडर-21 जर करून खेळला तर खरोखर एक चांगलं पाऊल या फुटबॉलच्या क्षेत्रामध्ये कोल्हापूरने उचललेलं आहे. एक दिसतं. दुसरा भाग, आता संख्यात्मक दृष्ट्या वाढ झाली तर सरावासाठी तुम्हाला मैदानं नाही आहेत. कोल्हापुरात सरावासाठी मैदानं नाही आहेत. आपण म्हणतोय की दर्जेदार खेळाडू निर्माण व्हायला पाहिजे. सराव केला तर तुमची उन्नती होणार आहे, कुठंच नाही आहेत. त्यामुळं महापालिकेने तुम्हाला सांगतो ज्यावर तुम्हाला आरक्षण टाकलेले आहे ते जर फुटबॉलच्या मैदान म्हणून तुम्हाला जर उदयोन्मुख आली आणि त्याला प्लॅनिंग आपलं डिस्ट्रिक्टचं प्लॅनिंग कमिशन आहे त्याच्यावर तुम्हाला अनुदान मिळू शकतं तुम्हाला ग्राउंड डेव्हलपमेंटला, तर त्या हिशोबाने भरीव असे प्रयत्न व्हायला पाहिजे. म्हणजे काय फंडामेंटल आपण काहीतरी केलं मी खेळासाठी, हा एक भाग होईल. दुसरा की पूर्वीच्या काळी म्हणतो कुठल्याही संघाचा म्हणतो पोशाख परिधान करायला मिळणं हे एक मोठं अवॉर्ड होतं. आम्हाला नाईटकर साहेब सांगायचे ज्यावेळी मी पहिल्या प्रथम आम्ही इंटरव्ह्यू खेळलो तेव्हाच मानतो त्यांनी एक मानतो वाक्य आम्हाला सांगितलं, तुम्हाला हा पोशाख दिलेला आहे त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं? द पर्सन who has got this particular uniform as such, he alone has got the right to wear it. म्हणजे त्याचा तुम्हाला सांगतो का जो पावित्र्य जे आहे चॅन्टिटी जे म्हणतो ती राखली जायची. दुसऱ्या खेळाडून जाऊन तुम्हाला गुणवत्ता नसलेल्या लोकांच्याकडे गेला तर बाबा शिवाजी विद्यापीठाचा खेळाडू असा आहे, म्हणजे पाठीमागची भावना लक्षात घ्या. हे तेव्हा सांगायचं ते आमच्या मनावर बिंबवलं. आम्ही सांगतोय लोकांना आता बाबा तुम्हाला हा जो युनिफॉर्म दिलेला आहे त्याचं पावित्र्य तुम्ही राखा, खेळाचे डिसिप्लिन पाळा, नियमाचं तंतोतंत पालन करा आणि तुमचं जे आउटपुट आहे तुमचं ते प्रेक्षकांसाठी होता. प्रेक्षकांच्या तळासाठी आपण खेळ खेळून चालणार नाही. प्रेक्षकांच्या तळासाठी आपण हा फुटबॉल खेळ खेळून मैदानात चालणार नाही आहे. आपली गुणवत्ता तुम्हाला बाहेर जाण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला तुम्ही खेळ खेळला पाहिजे, त्याला केंद्रित केलं पाहिजे. आणि प्रेक्षकांच्या तळावर जर तुम्ही खेळ खेळायला लागला तर तुम्हाला हे जे आहेत
हे गुणदोष मानतो हे होणारच. इट इज बट नॅचरल. कारण तुम्ही प्रेक्षकांना बघून खेळ खेळणार. मैदानाच्या चारी तुम्हाला या ज्या सीमारेखा ज्या दिल्या त्यामध्ये तुम्ही काढून खेळा, हे तुम्हाला बंधनकारक पाळलं पाहिजे. सरावाचा प्रश्न झाला तो झाला. आता स्थानिक संघ तुम्हाला निर्माण करायचे म्हणले तर आर्थिक स्तोत्र तुम्हाला निर्माण झाल्याखेरीज आपण चांगला संघ निर्माण करू शकत नाही. प्रत्येकाकडे तुम्हाला तो सोर्स ऑफ इन्कम ते तुम्हाला तो साधन नाही आहे. काही ठराविक तुम्हाला तो शोधून सोडल्या तर मग त्या हिशोबाने तुम्हाला म्हणतो जे संघ फुटबॉलचे रजिस्टर आहेत त्याला वरचे स्पोर्ट डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचं, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं आहे, आपल्या महाराष्ट्र शासनाचं आहे, त्यातून काही जर तुम्हाला तो अनुदान जर मिळालं या संघांना, कुठल्या स्थानिक संघांना, तर चांगले खेळाडू तुम्हाला निर्माण करण्यासाठी त्याचा एक तुम्हाला तो फायदा होईल. दुसरा भाग की आता मगाशी सगळ्यांनी सांगितलं किंवा स्थानिक लेवलवर तुम्हाला तो लीग झालं, हे सगळं झालं. हा तुमचा तुम्हाला उत्कर्षाचा तुम्हाला तो केंद्रबिंदू आहे. हा कोल्हापूरचा फक्त मर्यादित राहतो. तुम्हाला सीमारेषा पार करून राज्यातून तुम्हाला देशावर जायचं जर असेल तर तुम्हाला उदात ध्येय ठेवून तुम्हाला जायला पाहिजे. आता एक खर्च अनिकेतचं तुम्हाला उदाहरण सांगितलं फक्त एक, आणि तुम्ही फक्त बाबा स्थानिक संघामध्ये तुम्हाला आपलं प्राबल्य राहतंय म्हणून त्या खेळाडूंना ठेवायचं ही भूमिका अंगीकारून चालणार नाहीये. तो बाहेर जायला पाहिजे. म्हणजे आम्ही तुम्हाला मी अभिमानाने सांगत नाही का पाठाखाल दृष्टीचा आमचा विषय आहे. कोण जिंकलं कोण हारलं, हार जीत पराजित आज मानतो खेळाचा घटक आहे. परंतु आपला खेळाडू तुम्हाला बाहेर गेला, त्याला उदरनिर्वाहाचं साधन निर्माण झालं तर ते तुम्हाला तुमचं पारितोषिक तुम्हाला मिळाल्यापेक्षा मोठा आहे, ही भावना ठेवायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणतो कल्लोळी आमचा गेला, आपला कल्लोळी गेलाय, तुम्हाला वरती गेलाय, तुम्हाला अंडर 21 तुम्हाला खेळतो तो आता वरती येत होता. आम्ही त्याच्यासारखा संपर्क असतो. त्यानं सांगितलं त्याच्या कोचनं म्हणजे आपल्याला तुम्हाला एक विचार घेण्याची बाब आहे. कल्लोळीला मानतो स्पर्धेची प्रशिक्षक होता, त्यानं विचारलं बघ तू कुठून आलास, तर तुम्हाला महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूर शहर आहे. तर म्हणाले तुझं सिलेक्शन मी बघितलाय खेळ तुझा, म्हणाले तुझ्यासारखे अनेक खेळाडू इथं मध्ये असतील तर आपण तुम्हाला सांगतो का दूरदर्शन कोणत्या अकॅडमीने तुम्हाला तो इन्व्हाइट केलेला आहे, सोशल मीडियावरनं बघत नाही आहे, बाकीच्या तुम्हाला तो माहिती ती घेत नाही आहे, त्यामुळे आपले खेळाडू बाहेर जाऊ शकत नाही आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो पंजाब अकॅडमीने तुम्हाला परवा तुम्हाला ओपन इन्व्हिटेशन दिलं होतं, तुमचे खेळाडू जर अंडर 21 काय असतील तर आमच्यासाठी बाबा पाठवा. म्हणजे हे जे प्रबोधन आहे दॅट इज ऑल्सो इसेन्शियल. म्हणजे काय खेळाडूंना तुम्हाला तुम्ही संधी तुम्हाला निर्माण करून द्या शकाल, ते आपल्या जिल्ह्यातून बाहेर जाऊन तो मानतो की राष्ट्रीय पातळीवर मानतो त्यांच्याकडे लक्ष वेधलं जाईल. आणि एखादा सर्व खेळाडू जरी खेळला तर शेवटी नाम तुम्हाला संघाचं नाही आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे करवीरचं नाव आहे ते. या धरून काय भरीव प्रयत्न तुम्हाला होणं आवश्यक आहे. राहिला मुद्दा तो मानतो का डिसिप्लिनचा, बरोबर नियमावली मानतो करून तुम्हाला सांगतो का डिसिप्लिन येत नाही आहे. इट इज अ सेल्फ एक्सप्लेनरी मानतो का ऍक्शन आहे ती. नियमाचं बंधन घालून मानतो तुम्ही किती वेळ दबाव ठेवणार आहे तुम्ही, त्याला काउन्सिलिंग पाहिजे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे प्रशिक्षक, खेळाडू, मॅनेजमेंट प्लस मानतो अपेक्ष बॉडी जी आपली केशी आहे यांचा एक संयुक्त मानतो शिबिर घेऊन तिथं मानतो प्रबोधन व्हायला पाहिजे. दुसरा भाग एक मानतो विधायक सूचना म्हणून सांगेल, लीग तुम्हाला चॅम्पियन मध्ये फर्स्ट आणि सेकंड नंबर आले, त्यांचे सामने जेव्हा तुम्हाला बाहेरच्या तुम्हाला संघांना आम्ही घेऊन त्यातलं तुम्हाला आम्ही करू तेव्हा खऱ्या अर्थानं बाहेरच्या संघाला आम्ही जर पराभूत केलं तर आमचं तुम्हाला सांगतो का विजेतेपद आहे हे खरं काम टिकवल्यासारखा प्रयत्नशील आहे. हे काहीतरी तुम्हाला मॉडर्न तुम्ही कन्सेप्ट तुम्हाला अडॉप्ट यू मस्ट अडॉप्ट. आणि हा भाग तुम्हाला एकानं होत नाहीये. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, थंब कॅनॉट डू एनिथिंग अनलेस अँड अंटिल ही गेट्स तुम्हाला हेल्प ऑफ द 4 फिंगर्स. स्ट्रेंथ निर्माण होत नाही, ती स्ट्रेंथ निर्माण होत नाही. आम्ही फक्त मला केशनच करायला पाहिजे असं मी म्हणत नाहीये. तथापि सगळ्यांनी म्हणतो संघ असतील, बाकीचे तुम्हाला सांगतो का जाणकार तुम्हाला उद्योगपती असतील, यांनी तुम्हाला यामध्ये सक्रिय भाग घेणं आवश्यक आहे. प्रारंभीच्या काळात मानतो का आता भूतकाळ तुम्हाला माहिती पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला वर्तमान काळात तुम्ही चांगलं पाहू शकत नाही आणि भविष्याचे वेध घेऊ शकत नाही आहे. ही काळाची गरज आहे. आता पूर्वीच्या काळी तुम्हाला स्वामींचा संघ होता, मेननचा होता, कोल्हापूर कॉर्पोरेशनचा होता, पोलिसांचा संघ होता. त्यामुळे या त्या कारणानं तुम्हाला उदरणाचं साधन खेळाडूंना निर्माण होतं. आता सगळे संघ बंद झाले. उद्योगपती तुम्हाला कितीतरी आपल्या काय आहेत, कुणाचंही लक्ष इथं नाही. कॉर्पोरेट सेक्टर म्हणून तुम्हाला आपला जे काय चांगला संघ निर्माण झाला तर त्याची ख्याती त्यांचंही नाव होईल, खेळाडूंनाही तुम्हाला उदरनिर्वाहाचं साधन निर्माण होईल. यासाठी प्रयत्नशील होणं गरजेचं आहे. आणि आता की गव्हर्नमेंटनं तुम्हाला सर्च द टॅलेंट एक नवीन कन्सेप्ट काढलेली आहे, त्याचा पाठपुरावा जर आपल्याला करायचा असेल तर आणल्या आता सध्या काय मानतो आर्थिक मानतो का साधन उपलब्ध झाल्याखेरीज आपण कशाची उन्नती करू शकत नाही आहे. सगळी व्यवसायात चाललेली आहे.
बाहेरचा आता स्थानिक खेळाडू तुम्हाला म्हणतो का आता मानधन घेतल्या केली तर म्हणतो संघातून बाबा खेळू शकत नाही, हे झालेलं आहे. मला सांगा की आम्ही बाहेरचे खेळाडू तुम्हाला बोलावून आमचा संघ मातबर करतो, तर आमच्याच मानतो स्थानिक संघातील तुम्हाला सांगतो बाहेरचे तुम्हाला सांगतो का संघ का बोलवत नाही, त्यांना निमंत्रित करत नाहीत. मग खऱ्या दृष्टिकोन आपण गुणवत्ता धारण केलेली आहे का नाही याचाही सेवा लोक म्हणतो प्रत्येक संघाने करलं पाहिजे. आणि मगाशी सांगितलं त्याप्रमाणे बाहेरचे खेळाडू आणून आपलं प्राबल्य सिद्ध करण्यापेक्षा स्थानिक खेळाडूंना मानतो सगळ्यांना त्यांना समावेश करून प्राबल्य निर्माण केलं तर ते आपलंच मानतो. इट इज अ क्रिएटिव्ह ऍक्ट, इट इज अ क्रिएटिव्ह ऍक्ट आपण ते करू शकतो. पूर्वीच्या काळी तर म्हणतो का गोव्याचे संघ यायचे, शिसागाव याचा सागावकर यायचे, सेंचुरी रोहन संघ यायचा, त्यावेळी यायचे. इथल्या खेळाडूंचं तुम्हाला टॅलेंट बघायचे, त्या नोकरीची संधी उपलब्ध व्हायची, राष्ट्रीय पातळीवर खेळायला मानतो संधी मिळायची. आता सुदैवानं मानतो काय झालेलं आहे, संतोष ट्रॉफी मानतो म्हणजे नॅशनल, म्हणजे तुम्हाला जर खरोखर आता कस्टम मध्ये किंवा अन्य मानतो इन्कम टॅक्स म्हणा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची जी डिपार्टमेंट असेल तिथं जर तुम्हाला जर नोकरी संधी जर हवी असेल तर यू मस्ट रिप्रेझेंट ॲटलिस्ट स्टेट ऑर नॅशनल, तर त्याला तर मानतो ॲडिशनल तुम्हाला ग्रेसमार्क आहेत तिथं ते तुम्हाला मिळतील. त्यामुळे आपले खेळाडू जास्तीत जास्त राज्य संघातून कसे खेळाडू खेळले जातील यासाठी सगळ्या घटकांनी प्रयत्न करायला पाहिजे. मूड जर तुम्हाला शक्तिशाली जर व्हायची आपल्या असेल फुटबॉलची तर आम्ही सगळ्यांनी तुम्हाला मदत करायला पाहिजे. नुसतं खेळ चेंजवर तुम्हाला अवलंबून राहणार चालणार नाही आहे. आपलंही त्याला सहकार्य पाहिजे. आणि अनुभवाचे बोल जे आहेत म्हणजे ग्रे हेअर्स मस्ट बी रिस्पेक्टेड, की तुम्ही पांढऱ्या झालेल्या केसाला म्हणतो अनुभव म्हणजे एक्सपिरियन्स इज मोर व्हॅल्युएबल दॅन दॅट ऑफ द एज्युकेशन, म्हणजे इज ऑल्सो रेकग्नाइज बाय द सुप्रीम कोर्ट. लक्षात घ्या कन्सेप्ट, की जुन्या खेळाडूचे अनुभव जे आहेत किंवा जुन्यात म्हणतो का कोणी असतील तर म्हणतो संघ चालवणारे असतील, प्रशिक्षक असतील, त्यांचे अनुभव तुम्ही विचार घेतला तरी तुम्ही वर्तमान काळात म्हणतो खंबीररित्या पावलं टाकू शकत नाही आहेत. मग या सगळ्यात म्हणतो कन्सेप्टचा आपण विचार करायला पाहिजे. तर सरावाच्यासाठी मैदान जर नसेल तर मला सांगा आम्ही कशी अपेक्षा करायची. म्हणजे फक्त म्हणतो काम जे आहे ते फक्त केसीचं नाही आहे किंवा स्थानिक संघाचं नाही आहे. ज्या व्हेकंट म्हणतो तसेच असतील रिझर्वेशन खाली केलेले आहेत त्यात कॉर्पोरेशनने तुम्हाला तो भाग घ्यायला पाहिजे, डिजिटल म्हणाल त्याला फंडिंग द्यायला पाहिजे. इथलेच मानतो जे स्थानिक मानतो आपले आहेत खासदार आमदार असतील त्यांनीच मानतो लक्ष केंद्रित करायला पाहिजे. काय निर्णय आहे, तुमच्या गरजा काय आहेत, आमच्याकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत, त्या सर्व दृष्टिकोनातून माझा विचार जर केला तर फुटबॉलचा खेळ जो आहे तो वरती जायला काही लागणार नाही आहे. आता देश पातळीचा विचार केला आता परवाच मानतो काही इव्हॅल्युएशन आलेलं आहे की आपल्याच मान सांगतो अब्जावधीत मानतो लोकसंख्या असणारा देश 148 नंबरवर आहे, म्हणजे 142 नंबरचा तो 148 नंबरवर गेलेला आहे. आपण लक्षात घ्या म्हणजे वरच्या स्तरावर सुद्धा मानतो याचं तुम्हाला शिवाय लग्न होणं आवश्यक आहे, गरजेचं. इतक्या खालच्या पातळीवर आपण का आलो. आता कलकत्ता तुम्हाला सोडलं, पुण्यामध्ये तुम्हाला तो फुटबॉल राहिलेलं नाही, मुंबईमध्ये राहिलेलं नाही आहे. स्थानिक लेवलवर जर बघितलं तर कोल्हापूर शहराचं नाव आता प्राबल्याने घेतलं जाते, केरळचं घेतलं जाते, आता केरळचं घेतलं जाते. म्हणजे आमची जी प्रतिमा आहे निवासाचं कमी झालं आता, कमी झालं आता. म्हणजे हा इतिहास आहे. आता इतिहासात म्हणतो अवलोकन आपण केला पाहिजे. आपण म्हणतो उभारी आता घेतलेली आहे, ती उभारी उंच उभारी म्हणतो वरती आता जायला पाहिजे. म्हणजे हे तत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्हाला राज्याश्रय होता त्यावेळी केले राजाराम महाराजांनी प्रयत्न केले, आता केएचएन मानतो संपूर्ण सगळे घराणं मानतो याच्यासाठी आता राबतोय. हे नाकारून चालणार नाहीये, हे नाकारून चालणार नाहीये. आता तालीम संस्थान मानतो हा भार उचललेला आहे, ही पालखी आहेत मानतो जूत मानतो आपल्या खांद्यावर घेतलेला आहे, पण त्यांनाही आता मारायला जातात आर्थिक दृष्टिकोनातून. तर आर्थिक पाठबळ असल्याचा काही होऊ शकत नाही हो, कारण व्यवसायाकडे झालेले आहे. त्याचाही आपण सेवा लोकांना मानतो करायला पाहिजे. खेळाडू तर म्हणतायत खेळाडूंनी सुद्धा स्वतःहून तो मानतो सेल्फ क्रिएटिव्ह ऍक्टिव्हिटी म्हणून स्वतः तो मानतो क्रीडांगणावर जायला पाहिजे त्या टायमिंगला. टाइम ऑफ लिमिटेशन क्रॉस दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. एक क्षण मानतो वाया गेला तर आपला जीव जाऊ शकतो, लक्षात घ्या. सराव तुम्ही जर नाही केला तर बाबा तुम्हाला कसं मिळणार मान, हाही भाग तुम्हाला विचारात घ्यायलाच पाहिजे सगळ्यांनी. शेवटी मानतो बोलण्यासारखं खूप आहे, तथापि तुम्हीच मानतो हा स्तुतोपक्रम केलेला आहे, त्यामुळे खरोखर चांगला आहे. आम्ही काय करू, विरजे पाणी मोठं काढत असे, फुले आणि फुले फुलविते, तर त्या मोठेचे महत्व काय, अवघे कार्य जीवनाचे आम्ही कार्य करत राहू हो. आम्हाला त्यातनं काही मिळवायचं नाही आहे, काहीच नाही आहे. पण भावी पिढी सक्षम कशी होईल या खेळातून, त्यांचा उदरनिर्वाह कसा चालेल, ते राष्ट्रीय पातळीवर कसे जातील या संदर्भात आम्ही सगळे संघटक म्हणून तुम्हाला प्रयत्न करतोय सगळे. तर तुम्ही हा जो आता मी समारोपाकडे येतोय, जास्त काय तुम्हाला सगळ्यांनी तुम्हाला आपापल्यात भावना व्यक्त केलेल्या आहेत, ते व्यासपीठ झालं. आणि
हे काय झालं, तो मानतो की खरोखर तो मानतो आपल्या मनात काय आहे, याच्या ज्या भावना आहेत त्या तो मानतो इथं व्यासपीठावर मांडल्या गेलेल्या आहेत. त्या साकल्याने विचार करून काही जर चांगलं निर्माण झालं तर खरोखर आपल्या कोल्हापूरच्या फुटबॉलच्या दृष्टिकोनातून चांगलंच होईल. त्याच्यामुळे मी तर म्हणेन की आमच्या काळात मानतो एखादं नाव नुसतं जर मला पेपरवर आलं तर ते फार मोठं व्हायचं. पाठीमागल्या पेजवर मानतो 2 ओळीची तुम्हाला बातमी यायची. आता तुम्ही पाठीमागच्या तुम्हाला पेजवरला फुटबॉल फ्रंट पेजवर आणलेला आहे. म्हणजे छायाचित्रासकट यात तुमचंही मानतो योगदान मोठं आहे, हे आम्ही नाकारून शकणार नाही. तर असंच मानतो या तुमच्या प्रसार माध्यमाने मानतो या खेळाविषयी मानतो जर आत्मीयता बाळगली त्या सगळ्यांना मानतो एकत्रित्या करून प्रत्येकाचे विचार मानतो ऐकून घेतले, त्यातून फुटबॉलच्या खेळासंदर्भात त्या काही चांगलं करता येईल यासाठी सगळ्या घटकांना जर उद्धृत केलं तर तो खरोखर एक चांगलं साधन होईल. आणि या उद्योन्मुख खेळाडूंनाही तो मानतो त्यांचं भवितव्य उज्ज्वल करण्यापासून थोडा हातभार लागेल. माझे शब्द हे 2 शब्द आहेत, हे अनुभवाचे शब्द म्हणून फक्त बोललेलं आहे, अनुभवाचे शब्द म्हणून बोललेला आहे. तसंच तुम्हाला प्रशिक्षकांसाठी सुद्धा तुम्हाला प्रशिक्षण होणं आवश्यक आहे, पंचासाठी तुम्हाला शिक्षण आवश्यक आहे. आणखी दुसरी बाब माणिकराव, शिक्षा तुम्हाला होत असताना इनडिसिप्लिन असतात मिसकंडक्ट तुम्ही केलेला आहे. शिक्षा होत असताना अनलेस अँड अंटिल यू बी तुम्हाला नॅचरल तुम्हाला जस्टिस असतात त्याही तुम्हाला त्याच्या खेळाडूची तुम्हाला किंवा त्या संघाची बाबा तुमची भूमिका ऐकून घेऊन मग तुम्हाला पनिशमेंट तुम्ही लागू करा. दॅट विल बी बेटर. इट विल इम्पार्शियल पनिशमेंट ॲज सच only depending upon the report of the referee or the match commissioner. We should not inflict the punishment. का तर खेळाडूंना तुम्हाला म्हणतो का तुमची काही असेल, काही घटना घडली असेल, दोषी असेल तर शिक्षाही व्हायलाच पाहिजे, पण त्याची भूमिका तुम्हाला तुम्ही समजावून घ्यायला पाहिजे, संघटनाही घ्यायला पाहिजे. म्हणजे कसं आपण करू, लिबरल राहू, आपण लिबरल राहू. सगळ्या संघाच्या बाबतीत इट इज अप्लिकेबल फॉर ऑल पार्टिसिपेटिंग इन टीम ॲज सच हा भाग होऊ शकेल. तर जाता जाता मी एवढंच म्हणेन की फुटबॉल हा तो कोल्हापूरचा आहे, शतकी परंपरा लाभलेला फुटबॉल आहे, तो सोनेरी व्हावा या अपेक्षेतून मानतो तुम्ही जे आता हे उपक्रम केलेला आहे त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. या चर्चासत्रासाठी राऊंड टेबल फुटबॉल आपण सर्वांनी आला आणि सगळ्यांचा रोख एका चांगल्या दिशेने आहे. म्हणजे कटुता कुठेही नाही आहे, द्वेष कुठं नाही, ईर्ष्या कुठं नाही, खूप चांगल्या पद्धतीने जाते. पण हीच परिस्थिती कायम राहिली पाहिजे. आणि दरवेळा हंगाम सुरू होण्यापूर्वी पोलिसांनी यायचं आणि समोर गुन्हेगार बसले असं समजून दम द्यायचा, हे सर थांबलंच पाहिजे. सन्मान खेळाडूचा कोण येणार डिवाइसपॅनी PI सांगणार पकडून तुला, म्हणजे तुझी धिंड काढणार वगैरे, ठीक आहे काही गोष्टी तशा झाल्या, पण अशी सुरुवात पुढच्या हंगामाची होऊ नये एवढी एक दक्षता घेऊया. आणि तुम्ही फक्त या नव्या खेळाडूंना मुद्दाम सगळ्यांनी सांगा आपले अनुभव, अशीच चर्चा काहीतरी घेऊन की एक हाफ टाइमला एक बारडी असायची आणि प्लॅस्टिकचा ग्लास असायचा सर, थरारक आहे हे. आणि ते लिंबू आणि ग्लुकॉन-डी हातावर घालायचं, हा अहो प्लॅस्टिक ग्लास हे करायचं. येस, अगदी हे सगळे साक्षीदार आहेत त्याचं. अशा पद्धती कधी असं फ्रूटच्या हे काय म्हणतात ते ड्राय फ्रुट्स आपल्याला कधी नाही, कुठले दूध नाही जायचं, काय असेल ते जाऊन हे करायचं, तरी जिवंत ठेवलाय. म्हणून मला लय अभिमान वाटतोय का अशा पोरांनी जीवन ठेवलंय माहितीये काय.